हरे कृष्णा। ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुमिलितं तस्मै गुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत श्री गदा। अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे कृष्णा हरे हरे हरे। हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे आपल्या भक्ती असे वर्गामध्ये. तर गेल्या वेळेस कृपादांचा आविर्भाव दिवस होता आणि नंदोत्सवाचा प्रोग्राम झाला नाही. परत पुढच्या वेळेस राधाष्टमी आहे तर होणार नाही. तर म्हणून आज आपण प्रोग्राम करणार आहे. त्या अगोदर दोन मंत्राचं आपण पठण करूया. ईशस्तुती आणि पहिला मंत्र. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत पूर्ण आहेत. ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे सर्व काही जसे आहे तसे दृश्य जगत सुद्धा पूर्ण आहे. संपूर्णापासून निर्माण होते ते सुद्धा संपूर्णच आहे. भगवान परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून अनेक पूर्णने एक एक निघत असूनही ती संपूर्णच राहतात. नंतर एक ईशावास्यमिदं सर्वं यत्किंत्या जगत्या जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा कर्तकस्य स्वेदनम. या ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू भगवंताच्या मालकीची असून सर्व त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला आपल्या आवश्यक असणाऱ्या आणि आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूचा स्वीकार केला पाहिजे. इतर वस्तू दुसऱ्या कोणाच्या आहेत हे जाणून त्याचा स्वीकार करू नये. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. आपण सांगायची गरज नाही की प्रत्येक जण तुम्ही ऑनलाईन मध्ये व्हिडिओ चालू ठेवलेला आहात आणि शेवटपर्यंत चालू ठेवा, आवश्यक आहे. तर गेल्याच आपण मंत्र क्रमांक 7 मध्ये चर्चा करत होतो की महाभागवत आपण मंत्र क्रमांक 6 5 आणि 6 मध्ये पाहत होतो की प्रक्रम कनिष्ठ अधिकारी, मध्यम आणि उत्तम अधिकारी. तर महाभागवताच्या भावनांचा विस्तार पाहण्याचा दृष्टिकोन, महाभागवताचे दृष्टिकोन काय आहे? उत्तम भक्त आहे, मध्यम आहे आणि कनिष्ठ भक्त आहे. तर त्याच्यामध्ये त्याची आध्यात्मिक एकता पाहतो. कोणामध्ये? भगवंतामध्ये आणि जीवामध्ये. काय पाहतो तो? आध्यात्मिक एकता पाहतो. तर आध्यात्मिक कोण पाहतो? महाभागवत पाहतो. आणि आध्यात्मिक एकत्व काय आहे? आध्यात्मिक एकत्व म्हणजे गुणाने एक आहेत पण मात्रेने वेगळे आहेत. तर तसं आपण 3 उदाहरण पाहिले आपण कशा प्रकारे समुद्राचं पाणी आणि थेंब, अग्नी आणि ठिणगी, परिवार आणि राष्ट्राचा उद्देश. तर हे 3 उदाहरण आध्यात्मिक एकत्वाचे. तर जीव कधी भगवंत बनवू शकत नाही. भगवंताचा अंश आहे पण कधी भगवंताची बरोबरी करत शकत नाही. नोकर कधी मालक बनवू शकत, तो नोकरच राहणार. तर कुणी म्हणाल की नोकर आणि मालक एक आहे, तर तो योगी हे नाहीये, मायावादच चुकतो त्या ठिकाणी. म्हणून प्रमाणाने जीव भगवंता समान का नाही? कोणी प्रश्न विचारले की पण जीवाचा पण उद्देश आहे की स्वातंत्र्य आहे, तर तो भगवंता समान का नाहीत? तर जीवाचं कार्य आहे भगवंताची सेवा करणे. आणि जीवामध्ये किती गुण आहेत? 55 गुण आहेत. भगवंतामध्ये 64 गुण आहेत. मग एकत्वाची पूर्णता कधी होईल? भगवंताची आपण भक्ती करू, त्यानुसार जीवन जगू, तर एकत्वाची परिपूर्णता होईल. आणि एकत्व प्राप्तीचे लाभ, भगवंता समान आपण एक झालो कशा प्रकारे? गुणाने, रूपाने नाही तर गुणाने. एकत्व प्राप्तीचे लाभ काय होईल? भगवंताची भक्ती केली, एकत्वामध्ये आपण होऊ, एक समान होऊ, आपल्या जीवनामध्ये आनंद मिळेल, भौतिक दुःख मिळणार नाही, विरोध आणि भांडण नाही, मोह किंवा शोकमुक्त होत नाही. एकत्वते प्राप्तीचे लाभ म्हणजे ईशावास्य भावनेमध्ये आपण ज्यावेळेस कार्य करू की सर्व संपत्ती भगवंताची आहे आणि भगवंतांनी जेवढं काही आपल्याला राखून ठेवलेलं आहे त्या संपत्तीचा आपल्याला वापर करायचा आहे. बाकी संपत्ती दुसऱ्याची आहे म्हणून तिच्यावर आपला अधिकार गाजवायचा नाही. तर म्हणून हे त्यावेळेस 4 गोष्टी होतील: आनंद मिळेल, भौतिक दुःख मिळणार नाही, विरोध भांडण नाही, मोह आणि शोकातून मुक्त होऊ. एकत्वात नाम मानण्याचे परिणाम अशा प्रकारे, गुणाने आपण एक आहोत आणि मात्रेने वेगळे आहोत. तर कोणी मानले की, जर नाही मानलं तर काय होईल? नास्तिक समाज होईल. माझ्या जीवनामध्ये भगवंताचं अस्तित्वच नाही काही, मीच आहे सर्व काही, माझ्यामुळे सर्व काही घडते.
तर म्हणून नास्तिक समाज आणि एकत्व कसे मिळणार? तर आपण ईशावास्य भावनेमध्ये ज्यावेळेला आपण कार्य करू त्यावेळेला आपल्याला एकत्व प्राप्त होईल. ईशावास्य भावनेमध्ये आपण कार्य करू. ही संपूर्ण संपत्ती भगवंताची आहे आणि त्या संपत्तीवर केवळ भगवंताचा अधिकार आहे. म्हणून भगवंताने आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याच्यावर आपला अधिकार गाजवायचा आहे. बाकीच्या गोष्टी आपल्या नाहीत, म्हणून त्याच्यावर अधिकार गाजवायचा आहे. तर मंत्र 8 मध्ये परत वर्णन होतं की अशा प्रकारे एकत्वाबद्दल भगवंताच्या, आता भगवंताच्या महाभागवतांची भगवंताची 10 लक्षणे जाणतो. महाभागवत जो व्यक्ती आहे या ठिकाणी पाहिलं की त्याचा दृष्टिकोन पाहिला आपण एकत्वाचा. भगवंत आणि जीवामध्ये, जीव आणि भगवंत दोन्ही वेगवेगळे आहेत. आता मंत्र 8 मध्ये महाभागवतांचा भगवंताची महाभागवत आहे भगवंताची 10 लक्षणे पाहत होतो. ते गेल्या आपण चर्चा करत होतो कशा प्रकारे त्यामध्ये विभाग एक आहे भगवंताच्या दिव्य गुणाचे वर्णन. महाभागवत भगवंताची 10 लक्षणे जाणतो. भगवंत अकायम आहेत, कवी आहेत, अवर्णम आहेत, असनावीरम आहेत, शुद्धम आहेत, आपाप वितप आहेत, मनीषी आहेत, परिभू आहेत, स्वयंभू आहेत आणि शुक्रम आणि सर्वशक्तिमान आहेत भगवंत. तर म्हणून हे महाभारत सांगतो की भगवंत संपूर्ण हे आहेत. आवाज क्लिअर नाही का? अच्छा ठीक. हा आता येतोय माताजी, आवाज येतोय? हरे कृष्णा, आवाज येतोय आता? क्लिअर येतोय? येतोय येतोय आवाज. धन्यवाद माताजी. तर विभाग 2 आहे भगवंताचे दिव्य गुण कोण स्वीकारत नाही. पहिले भगवंताचे दिव्य गुण महाभागवत स्वीकारतो की भगवंत एक प्रकारचे 10 प्रकारे गुण आहेत भगवंताकडे. आता भगवंताचे दिव्य गुण कोण स्वीकारत नाही? कनिष्ठ अधिकारी. कनिष्ठ अधिकारीची आपण चर्चा केली, कोण आहे कनिष्ठ अधिकारी, तर त्याबद्दल चर्चा केली. नंतर दुसरं आहे अल्पज्ञ. अवजानंती मामुडा मानसी तर का. तर हा व्यक्ती ज्याला ज्ञान नाहीये तो भगवंताचे दिव्य गुण स्वीकारत नाही. आणि तिसरा आहे माया मोहित. व्यवसाय निका बुद्धी रेखा कुरुनंदन. मायामोह जीव काय करतो? इतर वस्तू स्वीकारतो, इतर मागण्या का मागवतो, पण भगवंताची भक्ती तो करीत नाही. तर पुढे नंतर श्लोक होता की कशा प्रकारे हे प्रल्हाद महाराजांचा श्लोक होता की प्रल्हाद महाराज म्हणते की नमे विदू सूर्यधना परवेण विमर्श हा महादेव परिश्रम की नमे विदू स्वार्थ हे गती विष्णू पुन्हा पुनश्च चर्विता चरवणा. तर हा श्लोक आहे की कशा प्रकारे हे जे लोक जे आहेत स्वतःच्या ज्ञानाच्या आधारावर भगवंताची भक्ती करत नाहीत आणि काय करतात, जे इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न होतात. तर अशा प्रकारे हे जे 7 आणि 8 मंत्राबद्दल आपण चर्चा केली होती. तर हा त्याचा पुढचा भाग आहे मंत्र क्रमांक 9 आणि 10. त्याच्यावर आपण आता चर्चा करणार आहोत. मंत्र क्रमांक 9 आहे त्याचं उत्तर. पुन्हा काही प्रश्न आहे, अपेक्षा आहे तुम्हाला समजत असेल तर आपण परत पुनरावलोकन केलं. तर मंत्र क्रमांक 9 आहे श्री शुकनिषद मंत्र क्रमांक 9. 9 ते 11 मंत्रामध्ये वर्णन आहे भगवत साक्षात्कार मध्ये विद्या आणि अविद्येची पात्र काय आहे, त्याची भूमिका काय आहे. भगवंताच्या भक्तीमध्ये विद्या म्हणजे ज्ञान, तर आपण ज्ञान प्राप्त करतोय, आणि अविद्या म्हणजे अज्ञान, म्हणजे अंधकाराप्रमाणे आहे. विद्या म्हणजे प्रकाशाप्रमाणे आहे. विद्या ज्ञान प्रकाश, अविद्या म्हणजे अंधकार आहे, अज्ञान आहे. तर ह्याचे भगवत भक्तीमध्ये काय त्यांची भूमिका काय आहे, पात्रता काय आहे, तर ह्या 9 ते 11 मंत्रामध्ये वर्णन आहे. तरी आपण पहिला महाभागवत पाहिलेला दृष्टिकोन पाहिला, नंतर भगवंताच्या गुणाचं वर्णन पाहिलं आपण. आता जे ज्ञान आहे आणि अज्ञानाबद्दल वर्णन या ठिकाणी. ज्ञान काय आहे आणि अज्ञान काय आहे हे शोभनिषद ग्रंथ आपल्याला सांगतो. मंत्र क्रमांक 9 पाठीमागे म्हणा. अंधतमा प्रवेशांती यो विदयामुपासते यो विद्ययामुपासते ततो भुव इव ते ततो भूय इव ते तेत तमो एव विदायारता तमोय तमोयो भूविद्यामृता विद्यामृता
ऑनलाईन मध्ये कोण भाषांतर याचं आहेत? मी वाचते गुरुजी. वाचा मग तुम्ही. अविद्येची उपासना करणारे अर्थात अविद्येत कार्य करणारे लोक घोर अज्ञानात प्रवेश करतील, परंतु तथाकथित ज्ञानाचा विकास करणारे लोक त्यांच्यापेक्षाही घोर अंधकारात प्रवेश करतील. धन्यवाद माताजी. तर हे विद्या आणि अविद्येबद्दल वर्णन आहे. तर विद्या काय आहे आणि अविद्या काय आहे याच्याबद्दल वर्णन आहे या ठिकाणी. ज्ञान काय आहे आणि अज्ञान काय आहे. लौकिकवादी आणि अबोध लोकांना अविद्येच्या चुकीच्या मार्गावर घेऊन जाणारे खोटे अध्यात्मवादी अति घातक आहेत. लौकिकवादी आणि लौकिकवादी आणि अबोध लोकांना अविद्येच्या चुकीच्या मार्गावर घेऊन जाणारे खोटे अध्यात्मवादी अति घातक आहेत. तर या ठिकाणी वर्णन आहे की स्वार्थी आणि अज्ञानी लोकांना अविद्येच्या चुकीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी खोटे अध्यात्मवादी अतिशय घातक आहेत. अध्यात्मामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. असं नाही की खोटे पण आहेत आणि घातक पण आहेत अध्यात्मामध्ये पण. असं नाही की सर्व अध्यात्मामध्ये सर्व एक समान आहे, सर्व चांगल्यासाठीच आहे. कधी कधी अध्यात्मामध्ये पण काय आहे, कुठं सांगतात की भगवंत नाहीच, मीच भगवंत आहे, तुम्हीच भगवंत आहात. तर हे खोटे अध्यात्मवादी आहेत अशा प्रकारे. त्यामुळे ज्यांना ज्ञान नाहीये ते चांगले, पण ज्यांना ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा वापर जर वेगळ्या प्रकारे जर गुरुदूषण करत असेल तर ते अतिशय घातक आहे. म्हणून ह्या श्लोकामध्ये म्हणजे आपला विधिशूने सांगतं की लौकिकवादी म्हणजे फक्त दाखवण्यासाठी आणि अबोध लोकांना च्या चुकीच्या मार्गावर घेऊन खोट्या अध्यात्माचे घातक आहेत. त्याचा अनुवाद आहे आता परत. अविद्या पालक कोण आहेत? अविद्या पालक जे आहेत त्यांची गती काय होते? अज्ञानाच्या घोर अंधकारामध्ये प्रवेश करतील आणि तथाकथित ज्ञान पालक त्यांच्यापेक्षा निष्कृष्ट आहेत. तर ज्यांना बिलकुल ज्ञान नाहीये, बिलकुल शास्त्राचं ज्ञान नाही, भगवंताबद्दल ज्ञान नाही, तर ते अंधकारामध्ये तर प्रवेश करणारच आहेत. पण तथाकथित ज्ञान पालक आहेत, ते म्हणतात की आम्हाला खरोखर ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तर ते काय त्यांच्यापेक्षा पण निकृष्ट आहेत. म्हणजे घोर अंधकारापेक्षा पण वेगळ्या याच्या नरकामध्ये ते प्रवेश करतील. तर हा याचा हे काय आहे अनुवाद आहे. प्रकाश आहे अविद्येची जोपासना करणारे आणि अज्ञान म्हणजे अंधकार आहे. अंधकार अंधकारमय रूप प्रवेश करतात. ज्ञानाची उपासना करणारे कोण आहेत? ज्ञानाची उपासना करणारे ज्ञान पालक आहेत. ज्ञानाची उपासना करणारे कोण व्यक्ती आहेत? तर ज्यामध्ये वर्णन होऊ शकते की चतुर्वेदी आहेत, ऋग्वेदी आहेत, इत्यादी अनेक प्रकारचे लोक जे आहेत ज्ञानाचे पालन उपासना करतात. की आम्ही म्हणतात की आम्हाला संपूर्ण ज्ञान आहे, ऋग्वेदाचं ज्ञान आहे, सामवेदाचं, यजुर्वेदाचं सर्व ज्ञान आमच्याकडे आहे, तर आम्हाला बाकीची भक्ती वगैरे करायची काही आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे हे संपूर्ण कोण आहेत? ज्ञानाची जोपासना करणारे लोक आहेत. तर ज्ञान म्हणजे विद्या आणि अविद्या यांची तुलना या ठिकाणी केलेली आहे. विद्या काय आहे आणि अविद्या याची तुलना काय आहे? ज्ञान आहे पण मार्ग चुकलेले आहेत आणि त्यांना कोणत्या मार्गाने जावे हे त्यांना माहीत नाही. तर म्हणून काय दिशाभूल विद्या, ते म्हणतात दिशाभूल करतात लोकांना की भगवंत नाही, पुनर्जन्म नाही, अशा प्रकारे ते हे करतात. तर अविद्या आहे आणि विद्या याच्यामध्ये कोण अतिशय घातक आहे? अविद्या आणि विद्यामध्ये घातक कोण आहे? अतिशय घातक कोण आहे? डेंजर कोण आहे? अविद्या निश्चित घातक आहे, परंतु दिशाभूल विद्या करणारी त्याहूनही अधिक घातक आहे. अविद्या ज्याला ज्ञान नाही, अज्ञानी व्यक्ती आहे, पण तेवढा घातक नाहीये. जसं आपण उदाहरण देऊ शकतो की मुंबईमध्ये 92-93 बॉम्बस्फोट झाले, किंवा अनेक प्रकारचे बॉम्ब अणुबॉम्बवर फेकले जातात. ते काही गावातला शेतकरी कोण येऊन टाकत नाही त्या ठिकाणी, फार शिकलेली व्यक्ती करतात. संपूर्ण शिकलेले व्यक्ती करतात. जे काही नासूस होते संपूर्ण करते. ज्याच बुद्धिमान लोक तिथं की आम्ही फार बुद्धिमान आहोत, आम्ही एवढं संशोधन केलेलं आहे, त्या संशोधनाद्वारे सर्व काही नाश करून टाकतात. म्हणजे अति बुद्धिमान लोकच हे कार्य करतात. म्हणून अविद्या विद्यांच्या कोण अतिशय घातक आहे? तर अविद्या निश्चित घातक आहे, परंतु दिशाभूल विद्या त्याहूनही अतिकर आहे. लोकांना दिशाभूल करतात की तुम्हीच भगवंत आहात, भगवंत नाहीये, पुनर्जन्म नाहीये. तर एक एक नास्तिक तत्वज्ञानी होता,
चारवाक मुनी म्हणून आहे. तर तो म्हणतो की ऋण कर्त्वा घर्तम पिबेत भस्मीभूतस्य देवस्य यावत जीवे सुखे जीवत भस्मीभूतस्य देवस्य कुतो महत्व गुणा. तो चारवाक मुनी आहे, तत्वज्ञानी आहे सर्वात मोठा. त्याने पुस्तक पण लिहिले तत्वज्ञान, चारवाक तत्वज्ञान प्रसिद्ध आहे. तो म्हणतोय की ऋण करतो आगत, तुम्ही कर्ज काढा आणि काय करा, तुपामध्ये खा. ऋण करतो आघात पिबेत यावे जीवे सुखे जीवे, आणि चांगल्या प्रकारे जगा. आणि भस्मीभूत से देवस्य, तर हे शरीर जे आहे राख होणार आहे, तर त्याला कोण पाहिलेलं नंतर. पण त्याला माहित नाही की शरीर नाश होणार आहे, पण आत्मा शाश्वत आहे. आत्म्याला दुसरे शरीर प्राप्त होईल. कुतो महत गुणा. अशा प्रकारे नास्तिक तत्वज्ञान म्हणतो की हे संपूर्ण शरीर मेल्यानंतर राख होणार आहे. तर या जीवनामध्ये काय, हा प्या मौज मजा करा, सर्व करा. ऋणन करता गत पिबेत. आणि कोणी म्हणे की ठीक आहे तुम्ही ऋण काढणार, तर जर मागायला आले तर पैसे कर्ज काढल्यानंतर, तर तुम्ही तर राहणारच नाही, तुमचं तर जाऊन खाक होणार. मग कर्ज परत द्यायची गरज नाही तुम्हाला. अशा प्रकारे हे नास्तिक तत्वज्ञान अशा प्रकारे. तर म्हणून अशा प्रकारे अविद्या निश्चितच घातक आहे. पण परंतु दिशाभूल विद्या त्याहून अतिक आहे. लोकांची दिशाभूल करतात लोक. फार बुद्धिमान आहेत, शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, सर्व काही विज्ञान तत्वज्ञान आहे त्यांच्याकडे. पण ते म्हणतात की भगवंत नाही, तुम्हीच भगवंत आहात, पुनर्जन्म नाही. अशा प्रकारची जी विद्या आहे, ज्ञान आहे, ते अतिशय घातक आहे. खरे विद्या काय आहे, तर सांगितले की लोकांची दिशाभूल करणारे हे जे काय आहे, अविद्या आहे. तर मग खरी विद्या काय आहे? खरी विद्या काय आहे? त्याच्या पुढे वर्णन आहे की आध्यात्मिकडे दुर्लक्ष करतात आणि भौतिक प्रकृतीवर भर दिला जातो. टेक्नॉलॉजी, रोड, मोटार, विमान, हॉस्पिटल इत्यादी सर्व तयार करतात, पण आध्यात्मिकडे दुर्लक्ष करतात. ते म्हणतात की आपण संपूर्ण काही पैशावर, ह्याच्यावर सर्व काही आपण प्राप्त होतो याच्यावर, मला भक्ती करायची काही आवश्यकता नाही. तर म्हणून हे लोक जे आहेत, दिशाभूल करणारी विद्या आहे. म्हणून हे अतिशय घातक आहेत. आध्यात्मिकडे दुर्लक्ष करतात आणि भौतिक जे प्रगती आहे त्याकडे जास्तीत जास्त जोर लावतात. म्हणून शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केलेली आहे, पण ते सर्वात जास्त दुःखी आहेत. म्हणून पहिला एवढं हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, एवढे हे समस्या नव्हते. पण आता कलियुगामध्ये जेवढं संशोधन झालंय, मुंबईमध्ये हॉस्पिटल वाढत आहेत, मेडिकल वाढत आहेत, पोलीस स्टेशन वाढत आहेत. म्हणजे जास्त पोलीस स्टेशन असणे म्हणजे काही प्रगतीचं लक्षण नाहीये. किंवा जास्त हॉस्पिटल असणे म्हणजे जास्त लोक रोगी पडतात, ठीक आहे. तर त्या प्रकारे प्रगती एवढी भरपूर केलेली आहे ज्ञानामध्ये. मनुष्य चंद्रावर गेला, सर्व काही केलेलं आहे. म्हणजे समस्या आहेत, मूळ समस्या आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी, तिच्यावर कोणी विचार करत नाही. तर म्हणून सर्वात मोठी समस्या आहे की आध्यात्मिकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. पण सर्वात मोठं समस्याचं हे मूळ कारण आहे. तर मग खरी विद्या काय आहे? संपूर्ण अविद्येचं जाळ आहे. पण भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की एक भौतिक जे शिक्षण आहे, मायेचं वैभव आहे एक प्रकारे. माणसाला काय बनवते, भौतिक शिक्षण शिक्षण घेतो आणि काय करतो आपण, पदवी घेतो, पेपरचा तुकडा, आणि कुत्र्याप्रमाणे तोंडामध्ये ठेवून आपण दारोदार फिरतो की आम्हाला काय करा द्या, भाकरी द्या, खाण्यासाठी द्या, अशा प्रकारे. तर ही आहे कलियुगातील खरी विद्या. अशा प्रकारे म्हणजे खरी ही अविद्या आहे, विद्या नाहीये. तर मग हे संपूर्ण अविद्येचे लक्षण आहेत. भक्ती करत नाहीत लोक, भौतिक जे प्रगतीवर जास्त जोर देतात. तर म्हणून आता ईश्वरनिष्ठ आपल्याला सांगते की खरी विद्या म्हणजे खरं ज्ञान काय आहे. मंत्र एक आहे, म्हटलेलं आहे की भगवंत प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत. तरी खरी विद्या आहे. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचा जगता जगतेन त्यक्तेन भुंजिता महाकर्ता दस्वित धनम. तर खरी विद्या ही आहे. तर कोण समजेल? भगवंताचा भक्त समजेल की सर्व संपत्ती भगवंताची आहे. म्हणून भगवंताने जे काही आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावर आपला अधिकार गाजवायला पाहिजे. आणि बाकीच्या वस्तू दुसऱ्याच्या कोणाच्या असतील म्हणून त्याच्यावर आपला अधिकार गाजवायचा नाही. तर हे खरी विद्या कोण आहे? भगवंत प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत. ज्यांना हे ज्ञान झालेलं आहे त्याला खरी विद्या प्राप्त झालेली आहे. तर ही विद्या आहे खरी विद्या. भगवान प्रत्येक स्वरूपीचे मालक आहेत. तर मग अविद्या काय आहे? नंबर 3 मध्ये आहे की अविद्या काय आहे, अज्ञान काय आहे. भगवान प्रत्येक वस्तूचे सम आहेत हे सत्य विसरणे, त्याच्या उलट आहे.
भगवान प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत हे स्मरण करणे म्हणजे विद्या आहे. आणि भगवान प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत हे विसरणे तर म्हणजे हे काय आहे? अविद्या आहे. सूर्योदय होतो तर प्रकाश होतो, सूर्यास्त होतो तर अंधकार होतो. म्हणून विद्या आणि अविद्या पूर्णपणे विरुद्ध आहे. एक प्रकाश आहे, दुसरा आहे अंधकार. ज्ञान आहे, दुसरं आहे अज्ञान. तर या ठिकाणी विद्या आहे, भगवान सर्वचे मालक आहेत. आणि अविद्या काय आहे? भगवान सर्व वस्तूचे स्वामी आहेत हे सत्य विसरणे, ही आहे अविद्या. मनुष्य हे सत्य जितके विसरतो तितका अधिक अंधकारात पडतो. मनुष्य एवढे सत्य विसरतो तेवढा तो अंधकारात पडतो. प्रत्येक वस्तूचे भगवान मालक आहेत म्हणून भगवान म्हणतात की भोक्ता रमेंद्र तसा सर्वलोक महेश्वरम सुरद सर्वभूताना ज्ञात्वा शांतिमा मुच्यते. तर अविद्या म्हणजे काय आहे? भगवान काळ आहे, भगवंताला विसरणे. म्हणून जितके सत्य विसरतो तितका अधिक अंधकारात पडतो. उदाहरण दिलेलं आहे. कमी शिक्षित संस्कृतीपेक्षा तथागत शिक्षणाला प्रगती अग्रेसर होणारी नास्तिक संस्कृती अतिशय घातक आहे. जसे मी उदाहरण देत होतो, ज्यांना शिक्षण कमी झालेलं आहे तर मोठा कुठला आत्मघाती कार्य करणार नाही, पण जास्त शिकलेला व्यक्ती मोठ्या प्रमाणात आत्मघाती कार्य करू शकतो संपूर्ण. म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे की तो कमी शिकलेल्यापेक्षा जास्त शिकलेला व्यक्ती असते घातक आहे. अशा प्रकारे सर्वात मोठी समस्या निर्माण करू शकतो. तर नास्तिक संस्कृती आहे, युद्ध आहे, समस्या आहेत, टाइम बॉम्ब बनवणे इत्यादी सर्व जे काय आहे निर्माण करतात संपूर्ण. कोण करतो? शिकलेला व्यक्ती करतो. खेड्यातला लहान व्यक्ती टाइम बॉम्ब कधी बनवणार नाही, कधी नासधूस करणार नाही. ती बैलगाडी येऊन कधी केलाय मुंबईमध्ये बॉम्बस्फोट वगैरे? विमानानं येतील, याच्याने येतील, ते लोक सर्व कार्य करतील. म्हणून संपूर्ण शिकलेले लोक आहेत. तर म्हणून हे काय आहे? ही संपूर्ण अविद्या आहे. अविद्येचं वैभव आहे संपूर्ण, मायाचं वैभव आहे. आणि ते काय करते? माणसाला फक्त गाढव बनवते संपूर्ण. भौतिक आध्यात्मिक बुद्धी नाहीये, भौतिक बुद्धीची अशा प्रकारे. तर अशा प्रकारे कमी शिक्षित संस्कृतीपेक्षा तथागत शिक्षणा प्रगती अग्रेसर व नास्तिक संस्कृती अतिशय घातक आहे. हा ठीक आहे, तुम्ही जर चांगलं शिक्षण घेतलं असेल कारण भगवंताचा तुम्ही जर सेवेचा वापर करत असेल तर चांगला आहे. पण भगवंताची भक्ती न करता त्या ज्ञानाचा भौतिक भौतिक प्रलोभन किंवा भौतिक प्रगतीसाठी वापर करत असेल तर ती संस्कृती अतिशय घातक आहे. तर हे विद्या काय आहे? भगवंत ते गोष्टीचे मालक आहे ते विसरणे, स्मरण करणे. आणि अविद्या काय आहे? भगवंत नाहीत याचं सत्य विसरणे म्हणजे हे काय आहे? अविद्या आहे. मनुष्याचे निरनिराळे वर्ग आहेत. मनुष्याचे वेगवेगळे निरनिराळे वर्ग आहेत. कर्मी, ज्ञानी आणि योगी. कर्मी काय करतो? कर्म करत राहतो. ज्ञानी ज्ञान प्राप्त करतो. योगी काय करतो? योग धारणा करतो. तीन वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग आहेत मनुष्याचे. तर कर्मी आहे इंद्रिय भोगामध्ये मग्न असणारे. कर्मणेवाधिकार असते महाफलेषु कदाचन. फक्त कर्म करत राहतो. कर्म करायचं, पैसा कमवायचा आणि इंद्रिय भोग करायचा, भक्ती वगैरे काही नाही त्याच्यामध्ये. तर हा आहे कर्मी. आधुनिक समाजामध्ये 99.99% लोक औद्योगिकरण, आर्थिक विकास, समाजसेवा, राजकारण, सक्रियवाद इत्यादी नावाखाली इंद्रिय भोग करीत आहेत. आधुनिक समाजामध्ये 99.99% लोक, फक्त 1% लोकच भक्ती करतात. बाकी सर्व लोक कर्मी आहेत. कर्म करतात. लोकांना विचार तुम्ही कशासाठी कार्य करतात? ते म्हणतील की पैशासाठी. पैसे कशासाठी? खाण्यासाठी. खाता कशासाठी? जगण्यासाठी. जगता कशासाठी? खाण्यासाठी. ही संपूर्ण चक्र आहे. आनंद घ्यायचा आहे त्यांना, भगवंता भक्तीबद्दल काही संबंध नाही त्यांचा. तर म्हणून औद्योगिकरण आहेत, मोठमोठे कारखाने आहेत, आर्थिक विकास आहेत, समाजसेवा आहेत, लोकांना कपडे देतात, अन्न देतात, औषध देतात, सर्व काही शिक्षण देतात, सर्व काही देतात. राजकारण आहे, सक्रियतावाद आहे आणि इत्यादी नावाखाली इंद्रियचा भोग करीत आहेत. तर हे संपूर्ण कोण आहेत? कर्मी लोक आहेत. तर दुसरं आहे अविद्येचे प्रकार. तर अविद्य आपण पाहिलं की कर्मी, ज्ञानी आणि योगी पाहिलं. अविद्या काय आहे, विद्या काय पाहिलं आपल्याला. आता या ठिकाणी आहे की अविद्येचे प्रकार. याच्यामध्ये अविद्येचे अनेक प्रकार आहेत की अविद्या काय काय आहे याच्यामध्ये. अविद्येचे प्रकार आहेत. एक आहे मूढ. इंद्रिय भोगी लोक भोगवाद करतात. विद्येच्या प्रकारामध्ये तर कर्मी पाहिला आपण. पहिला आहे की इंद्रिय भोगी लोक भोगवाद, जे काही पाहिजे ते आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. भोग, इंद्रिय भोग, मला आनंद घ्यायचा आहे अशा प्रकारे.
भगवद्गीता 7व्या अध्यायातील 15 श्लोकामध्ये वर्णन आहे की नमा दुष्कृतो न मूढा प्रपतंते नराधमा माया प्रत ज्ञान असुर भावमाश्रिता, की मूळ नराधम असुर आणि ज्याचं ज्ञान मायाने हरवलेलं आहे, तर हे मूळ लोड आहे, गाढव आहेत. आणि गाढव कोण आहे? नराधम, सर्वात नीच पशु आहे अशा प्रकारे. त्याला माहित नाही की मी एवढं ओझं कशासाठी बघतोय, माहित नाही. एकदा शहरामध्ये गाढव होता आणि बाकीच्या जंगलात मध्ये गावातला गाढव आला. त्या गावातल्या गाढवून सांगितलं, तू एवढा मेहनत काय करतोय या ठिकाणी? तर त्या शहरातल्या गाढवाने सांगितलं की मला माझा मालक आहे, माझं प्रोफेशन करणार आहे या ठिकाणी, चांगली सुविधा मिळणार आहे. पण त्या गाढवाला माहित नव्हतं की जर कुठे गावात गेला तर थोडंसं घास गवत खाऊन तो सुखी राहू शकतो. म्हणून हे सांगितलेलं आहे की हे जे मूढ लोक आहेत, जे तुलना गाढवाप्रमाणे केलेली आहे, त्यांना आवडते त्याच्यामध्ये संतुष्ट नाही आहेत. तर गाढव पण काय करतो, थोडासा चारा खाण्यासाठी मालकाचं एवढं ओझं तो ओढून घेतो. तर अशा प्रकारे हे जो आहे अविद्येच्या प्रकारामध्ये मूढ म्हणजे मूर्ख व्यक्ती आहे, तो एक भोगामध्ये लागलेला असतो. गाढव मूर्खपणाचे प्रतीक आहे. सर्वात मूर्ख व्यक्ती मनुष्य प्राणी आहे गाढव. इंद्रिय सुखासाठी धडपड करणारे लोक अविद्येची उपासना करीत असतात. तर याची तुलना इंद्रिय इंद्रिय सुखासाठी, इंद्रिय भोगासाठी, खाण्यासाठी, पाण्यासाठी, ऐकण्यासाठी, सर्वेसाठी जे काही लोक धडपड करतात, तर हे संपूर्ण लोक उपमा दिलेले गाढव आहेत, संपूर्ण संपूर्ण. तर भगवंत केंद्र नसेल तर म्हणून हिशोबनिशेष जो आहे तो एकदम कडक भाषेमध्ये निस्तारित करते अशा प्रकारे, संपूर्ण तत्वज्ञान अशा प्रकारे. म्हणजे कुठल्या प्रकारचे हे म्हणत नाही की तुम्ही हे पण करा ते पण करा, नाही, केवळ भगवंताची प्रेमय भक्तीच अशा प्रकारे. तर म्हणून अशा लोकांना गाढवाची उपमा दिलेली आहे. मूढ आहेत, मूर्ख आहेत आणि इंद्रिय सुखासाठी धडपड करणारे लोक अविद्येची उपासना करीत आहेत, अज्ञानाची उपासना करतात, ज्ञानाची उपासना करत नाही. तर अविद्येचे शिक्षक कोण आहेत? अविद्येचे शिक्षक कोण आहेत? अविद्येचे शिक्षक कोण आहेत? नास्तिकवादाचा प्रचार करणारे. नास्तिकवाद की भगवंत नाही आहेत, तुम्हीच भगवंत आहात, सर्व काही शून्यवाद आहे अशा प्रकारे. नास्तिक आणि आस्तिकवाद दोन वाद आहेत. आस्तिक मध्ये भगवंत आहेत आणि भगवंताच्या इच्छेने सर्व काही चाललेलं आहे. नास्तिक मध्ये भगवंत वगैरे काही नाही आहे. तर कलियुगामध्ये किती लोक आहेत नास्तिक? 99.9% लोक नास्तिक आहेत, फक्त 1% लोक आस्तिक आहेत अशा प्रकारे. नास्तिकवाद प्रचार शैक्षणिक प्रगतीच्या नावाखाली जे अशा प्रकारच्या संस्कृतीचा मदत करतात, जे स्थूल इंद्रिय भोग करणाऱ्यापेक्षा अधिक नुकसान करीत आहेत. तर हे अविद्येचे शिक्षक आहेत, नास्तिकवादाचा प्रचार करतात की शैक्षणिक प्रगतीच्या नावाखाली, शैक्षणिक प्रगतीच्या नावाखाली ते काय करतात, अशा प्रकारे संस्कृतीला मदत करतात, स्थूल इंद्रिय भोग करणाऱ्यापेक्षा अधिक नुकसान करीत आहेत. की स्थूल इंद्रिय भोग करणाऱ्यापेक्षा अधिक नुकसान करीत आहेत. जे कोण व्यक्तीच्या काही इंद्रिय भोग करतात त्याच्यापेक्षा अधिक नुकसान काय करतात ते करतायत, कारण त्यांच्या हृदयातील जी भावना आहे भगवंताची भक्ती करण्याची, तीच नाश करून टाकतात. हे नास्तिकवादी लोक. भगवंत वगैरे नाहीये, तुम्हीच भगवंत आहात. म्हणून जे स्थूल इंद्रिय भोग करतात त्याच्यापेक्षा हे लोक जे आहेत घातक आहेत अशा प्रकारे. भगवंत अस्तित्वच नष्ट करून टाकतात संपूर्ण अशा प्रकारे. तर म्हणून अशा प्रकारे इंद्रिय भोग करणाऱ्यापेक्षा ते अधिक नुकसान ते करत आहेत. तर उदाहरण दिलेलं आहे मणिभूषित नाग. पुढे उदाहरण दिलेलं आहे की मणिभूषित नाग. नाग पाहिलाय आपण कधी? नागाच्या पाण्यावर काय असतो? मणी असतो ना, म्हणून, किंवा 10चा आकडा असतो असे पाहतात, मणी असतो. तर मणिभूषित नाग आहे. तर साधारण नाग काय असतो एवढा विषय नसतो, साधारण साप. पण ज्या सापावर जर मणी मणी असेल तर तो अतिशय घातक असतो. तर म्हणून सांगितलं की जर कमी शिकलेला व्यक्ती असेल तर एवढा मोठा धोका निर्माण करणार नाही कधी, पण जास्त शिकलेला व्यक्ती आहे, सर्व ज्ञान आहे त्याकडे, तो जास्त मोठा धोका निर्माण करू शकतो. नास्तिकाची शैक्षणिक प्रगती मणिधारी नागासारखी धोकादायक आहे. शैक्षणिक प्रगती चांगली आहे, पण नास्तिकवाद नसला पाहिजे शैक्षणिक प्रगतीमध्ये. नास्तिक म्हणजे भगवंत वगैरे नाही, तुम्हीच भगवंत आहात, मीच भगवंत आहे, सर्व काही भगवंत आहेत अशा प्रकारे. तर ते बंद झाला का? एसी संपूर्ण चालू आहे? हा हा, हे तर बंद झालं वाटतं. हा, हा?
नाही बनवलं ते चालूच होत नाही मला. ते चालू आहे ना. ते चालू आहे माझं. चालू होतं हे बंद कसं आहे? टायमर लावलेलं लोकांनी काही नाही. तर हे अवैधचे शिक्षक आहे म्हणे भूषितनाथ. तर हे प्रगतीचं पद उदाहरण आहे. तर दुसरं आहे शृंगारलेले प्रेत. शृंगारलेले प्रेत. तर विदेशामध्ये अशी प्रथा आहे की माणूस ज्यावेळेस मरतो त्याचा सुंदर शृंगार करतात. मंडलम लोकरंजन. कारण का करतात? त्यांच्या नातेवाईकाला दुःख होऊ नये म्हणून शृंगार करतात अशा प्रकारे. पण शृंगारलेल्या प्रथा मेलेल्या प्रथाला शृंगारून काय फायदा आहे का? जास्त सेंट लावून हे करून फायदा नाही नाही का? काही उपयोग नाही. हा थोड्यापुरते तेवढंच आहे. पण जर जिवंत जर व्यक्ती असेल त्याची तुम्ही चांगल्या प्रकारे शृंगार करायला त्याला फायदा आहे. पण मेल्यानंतर तुम्ही त्याला सौंदर्य प्रसाधन लावाल. आणखी पण काही विचित्र तुमच्या प्रथा आहे की माणूस मेल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे हे करून ठेवतात. हे करून हे करून जेणेकरून आम्ही काय करू संशोधन करू आणि तो जिवंत होईल अशा प्रकारे. पण आतापर्यंत कुणी जिवंत झालं नाही अशा प्रकारे संशोधन करतात. तर हे अशा प्रकारे शृंगारलेल्या प्रथाला मेलेल्या प्रथाला शृंगारल्याप्रमाणे आहे. कुठली ही आधुनिक संस्कृती जे भौतिक शिक्षण जे आहे त्या प्रकारे. एवढं दुःखी आहेत लोक, एवढे दुःखी आहेत पण म्हणतात की आम्ही सुखी होण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे. बाहेरून सुखी जाऊ करतात पण हृदयातून काय पाहते? फार दुःखी आत्मा आहे संपूर्ण. भटकती आत्मा आहे संपूर्ण. कधीच संतुष्ट होत नाही. नेहमी याच्या नाशाची आनंदाच्या शोधात ते असतात अशा प्रकारे. आर्यभक्ती सुधारमध्ये वर्णन आहे की नास्तिकाची शैक्षणिक प्रगती प्रेतावरील सजावटीप्रमाणे आहे. नास्तिक लोकांची शैक्षणिक प्रगती जी आहे नास्तिक लोकांची प्रेतावरील सजावटीप्रमाणे आहे. प्रेत मृत्यू झालेला आहे, जळून राख होणार आहे, पण ते काय करतात? त्याला सजवतात अशा प्रकारे. पण त्याच प्रकारे शैक्षणिक प्रगती जी आहे आतून दुःखी आहे पण बाहेरून दाखवतात की आम्ही किती आनंदी येतो अशा प्रकारे. चांगले कपडे घालतात, चांगला पोशाख आहे, सर्व आहे, पण आतून हृदयामधून ते पूर्णपणे दुःखी आहे. तर ही आहे नास्तिकांची शैक्षणिक प्रगती. अनेक देशामध्ये काही लोक शोकाकुल नाटकाला बरी वाटून प्रेताला सजवून मिरवणूक काढतात. अनेक देशामध्ये काही लोक जे आहेत शोकाकुल नाटकाला बरे वाटून काय करतात? प्रेताला सजवून मिरवणूक काढतात. त्याचप्रमाणे आधुनिक संस्कृतीमधील काही कार्य भौतिक जगतातील अविरत दुःखी झाकण्यासाठी लावलेली ठिगळच आहे म्हणावे लागेल. त्या कपडा फाटलेला आहे, त्याला तुम्ही किती जर ठिगळ मारले तर तो फाटणारच आहे अशा प्रकारे. तर म्हणून आतमध्ये काय आहे? हृदयामध्ये भक्ती नाही, अशुद्धता आहे संपूर्ण. पण बाहेरून दाखवतात की आम्ही कशा प्रकारे संतुष्ट आहोत अशा प्रकारे. दिखावा जास्त आहे पण आतमधून भगवंताच्या भक्तीबद्दल काही असंतुष्ट लोक आहेत. आणि म्हणून शास्त्र सांगतं की तुम्ही पहिले असंतुष्ट होते, असंतुष्ट राहतील आणि असंतुष्ट होऊन मरतात. कोणी संतुष्ट झालं नाही जगामध्ये. म्हणून भौतिक जगाला नाव दिलं दुःखालय माशा असं होतं. तर लोक म्हणतात आम्ही काय करू? सुखालय बनण्याचा प्रयत्न करू. आधी एक दिवस आम्ही कामयाब होऊ आणि काय करू? आम्ही संशोधन करू आणि मृत्यूवर आम्ही विजय प्राप्त करू. पण कुणी आतापर्यंत विजय प्राप्त केलेला नाही. तर अशा प्रकारे हे जे शृंगारलेले प्रयत्न आहेत की स्तरावर सुखी होण्याचा प्रयत्न करतात, आनंद मिळतात, पण ते काय होतो? तात्पुरता आनंद मिळतो. म्हणून आत्म्याच्या स्तरावर आनंद प्राप्त केला पाहिजे, शारीरिक स्तरावर पण नाही. हे संपूर्ण जे भौतिक प्रगती आहे, शैक्षणिक प्रगती शारीरिक स्तरावर आनंद प्राप्त करते. जास्तीत जास्त शिक्षण घेतलंय, जास्तीत इंद्रिय करायचं आहे, चांगले कपडे घालायचे आहेत, जास्त सुविधा पुरवायच्या आहेत, पण आत्मिक स्तरावर बिलकुल त्यांना ज्ञान नाही. फक्त शारीरिक स्तरावर आहे, आत्म्याच्या स्तरावर नाही. तर म्हणून आत्म्याच्या स्तरावर खरं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे? आमचे प्रभू सांगतात की ठीक आहे, तुम्हाला शांती पाहिजे असेल तर एक तास झोपा, जरा शांती निर्माण होईल. नंतर एक दिवस शांती पाहिजे असेल तर जंगलात जा, शांती राहील. आणि जीवनभर शांती पाहिजे असेल काय करा? दुसऱ्याची सेवा करा आणि भगवंताची भक्ती करा. तर जीवनभर आपण सुखी होऊ शकतो. तर अशा प्रकारे ही आधुनिक संस्कृती जी आहे दुःख झाकण्याकरिता ठिगळ आहे. शरीरावर जर
कपडे फाटले गेले तर त्याला आपण अनेक प्रकारचे ठिगळ लावतो, पण ते ठिगळ दुसऱ्या ठिकाणी कधीतरी फाटतच परत आणखी अशा प्रकारे. म्हणून हे दुःखाला जागणे, सुखाने दुःखाला जागणे म्हणजे एक प्रकारचे ठिगळ लावण्याप्रमाणे आहे. म्हणून दोन दुःखामधील अंतर काय आहे? दोन दुःखामधील अंतर म्हणजे सुख आहे. दोन दुःख आहे तर उदाहरण दिलं जातं. एक कैदी आहे, कैदी आरोपी, त्यांनी गुन्हा केलेला असतो. गुन्हा केल्यानंतर अशी पहिली प्रथा होती की त्याला नदीमध्ये घेऊन जायची आणि पाण्यामध्ये बुडवायची. आणि पाण्यामध्ये बुडवल्यानंतर त्याचा असा मृत्यू, दम घुटळायचा जातात, त्याला बाहेर काढायचे आणि परत परत त्याला घालायचं, असं परत असं करत राहायचे, अशा करत राहायचे. तर त्याच प्रकारे भौतिक जगामध्ये जे सुख जे आहे, दोन दुःखामधील अंतर जे आहे तेवढं सुख आहे. असं सुख नाहीये. तर एवढं दुःख आहे ज्या प्रकारे, तर दोन दुःखामध्ये एवढं अंतर आहे, तर तेवढंच हे सुख आहे. कारण त्याच प्रकारे भौतिक प्रकृती आपल्याला एवढं दुःख देते, जास्त दुःख देते, सुख फार कमी आहे, पण आपण म्हणतो की मी फार सुखी आहे अशा प्रकारे. तर सुख आहे पण फार कमी आहे, शाश्वत सुख नाहीये. तर हे दोन सुख आहेत, एकीच्या मध्ये अंतर आहे. आणखी एक छोटीशी कथा आहे की एका जंगलामध्ये शिकारी गेला होता शेर हे करण्यासाठी, शिकार करण्यासाठी. तर त्यावेळेस वाघा शिकार करत होता, वाघाला त्याने बाण मारला आणि वाघ चुकून बाण वाघाला लागला नाही आणि वाघ त्या पाठीमागे लागला, शिकाऱ्याच्या पाठीमागे लागल्यानंतर तो पळत पळत कस तरी एका विहिरीमध्ये उड्डाण मारली त्याने. विहिरीमध्ये उड्या मारत त्याने पाहिलं की खाली जो साप आहे, नाग, विहिरीच्या खाली. आणि मग त्याने एका झाडाच्या फांदीला पकडलं आणि त्या झाडाच्या फांदीला काय होतं, मधाचं माशा होत्या भरपूर. त्याला पकडलं तर ते झाडाची फांदी हालत होती, मध माशा हे करायच्या आणि त्याला चावायच्या. मधमाशा चावायच्या, वर मधमाशा चावतायत, वर तो सिंह उभा आहे विहिरीच्या वर, खाली साप उभा आहे, पण त्याच्यामध्ये पण तो संघर्ष करतोय. आणि त्याच्यानंतर मधाची जे पोळी फुटते आणि त्यातला एक मध जो आहे त्याला प्राप्त होतो, थेंब. तो म्हणतो किती सुख आहे आनंदामध्ये. तर त्याच प्रकारे भौतिक जगामध्ये एवढं दुःख आहे, एवढं दुःख आहे, तरी पण लोक म्हणतात की आम्ही सुखी आहे, सर्व सुखी आहे, आम्हाला भक्ती करायची आवश्यकता नाही. आमच्यापेक्षा सर्वात सुखी कोणी नाहीये, तर आम्हाला भक्ती करायची काय आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे हे दुःख झाकणे म्हणजे लावलेले एक ठिगळच आहे. तर हे आधुनिक संस्कृती आहे, हे एक ठिगळ लावल्याप्रमाणेच आहे. तर हे हरिभक्त सुधेमध्ये वर्णन आहे अशा प्रकारे. तिसरं आहे संसारी शिक्षक. तर नास्तिकवादाचे आपण हे पाहत होतो की नास्तिकवादाचे अविद्येचे शिक्षक कोण आहेत. नास्तिकवादाचा प्रचार करणारे पहिले मूळ होते, अविद्येचे प्रकार पहिले मूळ, दुसरा अविद्येचे नास्तिकवादाचा प्रचार करणारे. नंतर तिसरा आहे संसारी शिक्षक, वेदवादरता. वेदवादरता जे संसारी शिक्षक आहेत, वेदवादरता, ते काय करतात? हे लोक इंद्रिय भोगाचे शिक्षण देतात. कुठले लोक? वेदवादरता, संसारी शिक्षक. पण मन इंद्रियाहून श्रेष्ठ आहे, मनाहून बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. म्हणून वास्तविक शिक्षणाचा उद्देश आत्मसाक्षात्कार हा असला पाहिजे. जीवनाचा उद्देश आहे आत्मसाक्षात्कार असला पाहिजे. वास्तविक जीवनात शिक्षणाचा उद्देश आत्मसाक्षात्कार. मी कोण आहे, भगवंत कोण आहे, माझा भगवंताशी काय संबंध आहे, तर हा वास्तविक शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे. पण आजच्या शिक्षणाचा उद्देश हे आहे का? आजच्या शिक्षणाचा उद्देश काय आहे? शिक्षण घ्या, नोकरी कमा, पैसे कमवा आणि आनंद घ्या. अध्यात्म का कोणी म्हणत आहे का? शिक्षण घेऊन भक्ती करा, भगवंताची सेवा करा, शास्त्राचं ग्रंथाचं वितरण करा. मी सांगितलं जात नाही. फक्त काय करा? ज्ञान प्राप्त करा, पैसे कमवा आणि आनंद घ्या. हा, खावा प्या, मौज करा. अहम भोगी सिद्ध, अहम बलवान सुखी, अशा प्रकारे. तर म्हणून आत्मसाक्षात्कार, खरा शिक्षणाचा उद्देश आत्मसाक्षात्कार असला पाहिजे. म्हणून श्री कृपादास सांगतात की आपल्या संस्थेत किती भक्त आत्मसाक्षात्कारी आहेत म्हणतात. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? मी कोण आहे, भगवंत कोण आहे, भगवंताची माझा काय संबंध आहे, तर हा खरा आत्मसाक्षात्कार आहे. तर भक्ती करून आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊ शकतो. तर कृपादाने विचारले की आपल्या संस्थेमध्ये किती लोक आत्मसाक्षात्कारी आहेत. त्या भक्तांनी की 5,000 10,000 त्यांना सर्व आत्मसाक्षात्कार झालेला आहे. बाहेरच्या जगामध्ये आत्मसाक्षात्कार लोक म्हणतात की काहीतरी सोन्याची चेन काढणे, धूर निघणे, काहीतरी चमत्कार दाखवणे, ती म्हणजे आत्मसाक्षात्कार. समजा घ्या, हरे कृष्ण भक्ताला विचार की तुम्हाला आत्मसाक्षात्कार झालेला आहे का, तुम्ही एवढे दिवस भक्ती करता संपूर्ण.
पण त्यांना माहित नाही की आत्मसाक्षात्कार म्हणजे काय आहे. आत्मसाक्षात्कार मी भगवंताचा भक्त आहे, भगवंताची भक्ती करणं माझं कर्तव्य आहे. तर आत्मसाक्षात्कार म्हणजे हे नाही फक्त सोन्याची चेन काढणे, भगवंत दर्शन करणे, चमत्कार धने प्राप्त करणे, हे खरा आत्मसाक्षात्कार नाही. तर खरा आत्मसाक्षात्कार आहे भगवंताची भक्ती करणे. तर भगवद्गीताच्या दुसऱ्या अध्यायातील 42वा आणि 7व्या अध्यायातील 15 श्लोकामध्ये वर्णन आहे की भ्रांत संसारी शिक्षकांना वेदवार्ता आणि माया प्रज्ञान असे म्हणतात. तर वेदवादर्था पार्थ ज्ञान तस्तेति कच्चिन कामात्मना स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम. तर हे जे लोक जे आहेत काय करतात, वेदवादरत लोक काय करतात, लोकांना अनेक प्रकारचे यज्ञ करायला सांगतात की तुम्ही हे यज्ञ करा, तुम्ही स्वर्गात जाल, हे तुम्ही यज्ञ करा, अशा स्वर्गात जाल, अशा प्रकारे भौतिक फळासाठी तुम्हाला काय करतात, ते ज्ञान प्रदान करतात वेदवादरता शिक्षक. तुम्ही ह्या लोकांना वेद वार्ता म्हणते. वेदाच्या नावावर तुम्ही ह्या वेदाचा अध्ययन करा, ऋग्वेद करा, सामवेद करा, यजुर्वेद आहे, हे करा, तुम्हाला हे प्राप्त होईल. अशा प्रकारे लोकांची काय करतात, दिशाभूल करतात. आणि म्हणून ह्या ज्ञानाला माया प्रज्ञान म्हणतात, ज्यांचं ज्ञान मायाने हिरावून घेतलेलं आहे आणि जीवाला भगवंताला सोडून भौतिक कार्यामध्ये त्यांना काय करतात, लावतात. ज्यांचं ज्ञान मायेने हरवलेलं आहे, म्हणून ह्याला माया प्रज्ञानी असे म्हणतात. तरी भ्रांत चांगचे शिक्षक आहेत म्हणून यांना वेदवादरता असे म्हणतात. तर दुसरा आहे 7व्या अध्यायातील 15व्या श्लोकामध्ये, नमा दुष्कृतो न मूढा प्रपदन्ते नराधमा माया प्रज्ञान असुरं भाव माश्रिता. तर हे कोण आहेत लोक, शिक्षक दुष्कृती आहेत, दुष्ट आहेत, मूढ आहेत, नराधम आहेत आणि त्यांचं ज्ञान मायेने हिरवलेलं आहे. वेदवादार्थ शिक्षक. तर अशा प्रकारे दुष्ट, नराधम, माया प्रज्ञान आणि संपूर्ण आसुरी लोक आहेत. पण हे सर्वसामान्य जे जीवन आहे भगवंताच्या भक्तीमध्ये मार्गस्थ करत नाहीत, तर त्यांना भगवंताच्या भक्तीपासून त्यांना दूर घेऊन जातात. तर आपण पण समाजामध्ये आपण पाहतो की अशा प्रकारे अनेक प्रकारचे लोक आहेत. अनेक प्रकारचे 4 संप्रदाय सोडले, भक्त, भक्ती आणि भगवान शाश्वत आहेत हे वर्णन करतात. ब्रह्म, रुद्र, कुमार आणि श्री संप्रदाय. याच्या व्यतिरिक्त जे संप्रदाय आहेत, संपूर्ण भ्रात संप्रदाय आहेत, लोकांना वेगळ्या मार्गाने भगवंतापासून दूर घेऊन जातात. अशा प्रकारे म्हणून या सांगितलेलं आहे की संसारिक शिक्षक किंवा हे वेद वादरत आहेत, वेदांच्या नावावर लोकांची काय करतात, ते दिशाभूल करतात. ते नास्तिक, असुर, नराधम असू शकतात. ते नास्तिक आहेत, असुर आहेत आणि नराधम आहेत. संपूर्ण भगवंताचं अस्तित्व मान्य करत नाहीत, असुर आहेत आणि नराधम आहेत, ते असू शकतात. म्हणून संसारी शिक्षक हे तिन्ही असू शकतात, नास्तिक, असुर, नराधम असू शकतात. अशा प्रकारे जीवाची काय करतात, ते दिशाभूल करतात. तर वेदवाद अर्थात वैदिक शास्त्राचे प्रकांड विद्वान असल्याचं आव्हानतात, परंतु वेदाच्या ध्येयापासून दूर गेलेले असतात. म्हणतात की अनेक प्रकारच्या पदवी धारण केल्या आहेत, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, चतुर्वेदी, अनेक प्रकारचे वेद पदव्या धारण केलेल्या आहेत. पण काय करतात, ते शास्त्राचे प्रकांड विद्वान असल्याचं आव्हानतात, परंतु वेदाच्या ध्येयापासून दूर गेलेले आहेत. वेदांचं ध्येय काय आहे, संपूर्ण वेदेच सर्व आम्ही वेद्या वेदांत करते विधेय चाहम सर्वस्य चारद विष्टो मत स्मृत करणे स्मृती ज्ञान पोनंच. तर भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातील 15व्या श्लोकामध्ये वर्णन आहे की वेदांचे ध्येय, वेद म्हणजे ज्ञान आहे, त्याचं ध्येय आहे भगवत साक्षात्कार करणे. पण लोक यात रुची न ठेवता स्वर्ग प्राप्तीच्या करतात. स्वर्गात मना परा जन्म कर्म फलप्रदान. म्हणतात की वेदाचं ध्येय काय आहे, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद अध्ययन करून काय करायचंय, स्वर्गामध्ये जायचं आहे. स्वर्गामध्ये काय असते, नंदनकानन गार्डन आहेत, सुंदर अप्सरा आहेत, सोमरस आहेत, आनंद घ्यायचा आहे त्यांना. तर वेदाचा उद्देश त्यासाठी नाहीये. हा, वेदामध्ये वर्णन आहे अशा प्रकारे तुम्ही हे केलं तर तुम्ही ते प्राप्त होईल, पण खरा वेदाचा उद्देश आहे भगवंताला जाणणे. वेदेचे सर्व अहमे वेदे वेदांत करत विदेह सह. म्हणून हे लोक भगवत साक्षात्कार आहे खरं, पण हे लोक यात रुची न ठेवता स्वर्ग प्राप्ती इच्छा करतात, स्वर्गाला जाण्याची इच्छा करतात. त्या ठिकाणी भक्ती करायची नाही त्यांना, पण स्वर्गात जाऊन काय करायचं आहे, सोमरस पान करायचं आहे. म्हणून विस्मरशील जीवात्म्यात भगवत भावना जागृत करणे. वैदिक शास्त्राचे ध्येय काय आहे, श्रुती स्मृती पुराणादे पंचराती विधी विना एकांतिक हरिवती उत्पाते व केलपते. म्हणून वैदिक शास्त्राचा ध्येय काय आहे, आपण भगवंताला विसरलेला आहे.
आता श्रीकृष्ण नामादीना भवेद्राहिंदे सेवन्मुखे जीवादो स्वयं स्फूर्त देव. मुक्ती संबंधाचा श्लोक आहे. कशा प्रकारे आपण भगवंताचे भक्त आहोत. तेव्हा प्रभुपाद म्हणतात की भारतवासी जे आहेत सर्व भगवंताचे भक्त आहेत. भारतवासी जे आहेत प्रत्येकाच्या अंगांगामध्ये रोम रोम मध्ये भगवंताची भक्ती झालेली आहे. पण भक्ती का करतायत लोक संपूर्ण विसरलेले आहेत की मी भगवंताचा भक्त आहे, भगवंताची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. विसरलेले आहेत. म्हणून काय केलं पाहिजे? जागृत केलं पाहिजे. झोपलेल्या माणसाला जागायचं असेल काय करतात? कानाखाली आवाज करतात, त्याच्या अलाराम लावतात. तर तो उठतो. जर कुंभकर्ण झोपला होता किती 6 महिने झोपायचा आणि एक दिवस उठायचा ना तो. तर त्याला उठवण्यासाठी किती ढोल नगाडे कानाखाली वाजवायचे सपोर्ट, तर त्यावर उठायचा अशा प्रकारे. तर म्हणून विस्मरशील जीवात्म्याला भगवत भावना जागृत करता नित्य सिद्ध कृष्ण प्रेम सिद्ध कबूल नये श्रवणादी शुद्ध सिद्ध करतं. काय केलं पाहिजे? भगवंताबद्दल श्रवण केलं पाहिजे. तर वैदिक शास्त्राचा उद्देश आहे आपण भगवंताला विसरलेला आहोत. तर आपल्याला गुरु साधू शास्त्र येतात, आपल्याला स्मरण करतात की तू भगवंताचा सेवक आहे, भगवंताचा अंश आहे, तुझं कर्तव्य आहे भगवंताची सेवा करणं. आपण आम्हाला स्मरण करून देतात. तर काय करतो आपण त्यावेळेस? स्मरण करतो आणि मग भगवंताचा आपण भक्त बनतो. तर वैदिक शास्त्राचा ध्येय आहे स्वर्गात जाणे नाहीये, सोमरस पिणे नाहीये, आनंद कारण गार्डनमध्ये राहणे नाहीये, तर भगवंताची भक्ती करणे. आणि जो आपला भगवंताचा जो संबंध आहे विसरलेला आहोत, तुटलेला आहोत, तो संबंध जोडणे हा म्हणजे भक्ती मार्ग आहे. तर हा वैदिक शास्त्राचा उद्देश आहे, तुटलेला संबंध जोडणे. फेविकॉलची ऍडव्हर्टाइजमेंट होती, फेविकॉलचा जोड आहे तुटेगा नाही, दोन हाती वडतात अशा प्रकारे. तर त्याच प्रकारे आपला संबंध भगवंत तुटलेला आहे, तर तो जोडायचा आहे. तर तो जोडणे म्हणजे काय आहे? भक्ती मार्ग आहे. जीवामध्ये विस्मरशील जीवात्म्यात भगवत भावना जागृत करणे. तर हा वेदांचं ध्येय आहे. इंद्रिय भोगासाठी स्वर्ग प्राप्ती करणे भौतिक बंधनाचे कार्य आहे. ठीक आहे, तुम्ही यज्ञ कराल, स्वर्गाची प्राप्ती झाली. आणि स्वर्गाची प्राप्ती झाल्यानंतर पुण्य संपल्यानंतर परत तुम्हाला तिथून लाथ मारून ढकलून दिले जाईल खाली अशा प्रकारे. सिने पुणे मरते लोक विशंती. पुण्यकर्म संपल्यानंतर तुम्हाला खाली ढकलून दिले जाईल. पण भगवत धाम तसं आहे का? नाही. यत्गंतवानी वर्तते तद्धाम करून भगवत म्हणतात की माझ्या धामात जर कुणी आला परत त्याला भौतिक जगामध्ये परत यावं लागत नाही. तो शाश्वत माझ्या धामामध्ये राहतो. पण स्वर्गामध्ये, चंद्रलोकामध्ये, इंद्रलोकामध्ये कुठेतरी गेला, पुण्य संपल्यानंतर परत तुम्हाला भौतिक जगामध्ये परत यावं लागेल. म्हणून इंद्रिय भोगासाठी स्वर्ग प्राप्ती करणे भौतिक बंधनाचे कारण आहे. असे लोक वेदांचे चुकीचे अर्थ लावून लोकांची दिशाभूल करतात. बंधनाचं कारण आहे स्वर्गामध्ये जाणे, पण चांगला नाही स्वर्ग पण. म्हणून स्वर्गामधील देवदेवता म्हणतात की आम्हाला पृथ्वीवर यायचं आहे. कशासाठी? भक्ती करण्यासाठी. स्वर्गामध्ये भक्ती करू शकत नाही, कारण एवढं ऐश्वर आहे, सर्व आहे, भगवंत भक्ती करू शकत नाही. तर भक्ती करायचं असेल तर पृथ्वी आहे. हे केलेलं आहे. कशा प्रकारे? दुःख आहे, तर ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये दुःख होतं तर त्यावेळेला आपण काय करतो? भगवंताची भक्ती करतो. तर नेहमी जर जीवनामध्ये सुख असेल तर आपण भगवंताची भक्ती करू शकत नाही. तर म्हणून शास्त्र म्हणतं की दुःख में हरे भजे सुख में न कोई. नल कुबेर आणि मणिग्रीव कुबेरचे पुत्र होते, श्रीमंत माताचे पिताचे पुत्र, पूर्ण ऐश्वर आहे संपूर्ण. काय करतात? स्त्रियासोबत मंदाकिनी गंगेमध्ये नग्नावस्थेमध्ये नशापान करून फिरतात. नारद मुनीच्या शापाने त्यांचा उद्धार झाला. कृष्णाची लीला पाहिल्यानंतर ते उद्धार झाला. तर त्याच प्रकारे स्वर्गामध्ये जे आहे भौतिक आनंद आहे, आध्यात्मिक आनंद आहे, तिथे भक्ती करू शकत नाही. भक्ती करायला असेल तर आपल्याला भौतिक जगामध्ये यावं. म्हणून देवी देवता जे आहेत प्रभुपाद म्हणतात की लाईन मध्ये उभे आहेत पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी. देवी देवता स्वर्गातील लाईन मध्ये उभे आहेत की मला पृथ्वीवर जन्म पाहिजे, जेणेकरून आम्ही भक्ती करू या ठिकाणी. आणि पृथ्वीवर लोक लाईन मध्ये उभे आहेत, कुठे जायचं आम्हाला? अमेरिकेला जायचं किंवा चंद्रावर जायचं. गावातला व्यक्ती म्हणतो मुंबईला यायचं आहे, मुंबईचा म्हणतो अमेरिकेला जायचं आहे, आणि अमेरिका म्हणतो चंद्रावर जायचं आहे. कोणी सुखी नाही तशा प्रकारे. तर हे संपूर्ण बंधनाचं कारण आहे अशा प्रकारे. तर हे लोक असे जे आहेत दिशाभूल करतात, वेदाचे चुकीचा अर्थ लावतात. वेद म्हणजे स्वर्गात जाणे अशा प्रकारे. तर स्वर्गात जाणे नाही, तर भगवंताची भक्ती करून भगवंताच्या धामाला जाणे हा वेदाचा विषय. आचार्यांच्या अधिकाराची उपेक्षा करून वेदावर स्वतःचे स्पष्टीकरण देतात. आचार्य चार परंपरे ब्रह्म मग रुद्र कुमार आणि श्री संप्रदाय आचार्य आहेत. चार संप्रदायामध्ये अधिकार संप्रदाय आहेत.
तर त्यांच्या आचार अधिकाराची उपेक्षा करून वेदात स्वतःची स्पष्टीकरण करतात. भगवद्गीता जशी आहे तशी वाचणार नाहीत, स्वतःची गीता तयार करतील ती. माझं मत असं आहे, तुमच्या मताला काय अर्थ आहे? भगवंताचं मत महत्वपूर्ण आहे, ठीक आहे. तुमच्या मतानुसार भगवती थोडी चालते, तुमच्या मतानुसार जग थोडं चालतं. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री त्यानुसार राज्य किंवा देश चालतो. अशा प्रकारे आपल्याला काय अधिकार नाही. आपलं एकच कर्तव्य आहे त्यांच्या आदेशाचं पालन करणे. पण हे लोक काय करतात? स्वतःचे स्पष्टीकरण देतात, शास्त्रांना खडबड करतात की हे आणि असं कसं हे केलं पाहिजे, हीच भक्ती आहे आमची. अशा प्रकारे कपटी मनुष्याला वैदिक ज्ञानाचे अग्रगण्य प्रचारक म्हणून जाहिरात करतात. कपटी माणूस काय बोलतोय एक आणि करतोय एक. समोर चांगला बोलतो, पण पाठीमागे काय? मुख में राम बगल में छुरी. किती कपटी लोक आहेत? सर्व कपटी लोक आहेत, कपटीने भरलेले आहे संपूर्ण. तर कपटी म्हणजे नाही की कपामधून चहा पिणारे लोक कपटी, ती नाही आहेत. तर बोलतात एक आणि करतात एक. अशा प्रकारे कपटी आहे संपूर्ण, भावना कपटी आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू जे आहेत पतित पावन आहेत, कपट पावन नाही. पतित पावन लोकांचा उद्धार करण्यासाठी चैतन्य महाप्रभू आहेत, कपट्याचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. जगामध्ये पण त्यांनी उद्धार केला, पण त्यांनी चैतन्य महाप्रभूची शरण घेतली. पण हे कपटी लोक जे आहेत काय करतात? दाखवतात वेगळं आणि करतात पाठीमागे वेगळं आहे. समोर गुणगान करणार, पण पाठीमागून तुम्ही म्हणणार हा व्यक्ती असा आहे, तो तसा आहे, ती संस्था तशी. अशा प्रकारे तर म्हणून कपटी मनुष्याला वैदिक ज्ञानाच्या अग्रगण्य प्रचार म्हणून जाहिरात करतात. हे आहे, तो आहे, अशा प्रकारचं गुणगान करतात कपटी मनुष्याला. तो परंपरेनुसार आलेला नाही, त्याचा कोण गुरु आहे नाही किंवा कोणी शास्त्राचं पालन करत नाही. तर त्या व्यक्तीला काय करतात? ते सर्वात श्रेष्ठ व्यक्ती म्हणून त्याचं जाहिरात करतात आणि त्याची काय करतात? पूजा करतात. आचार्याची अवज्ञा केल्यामुळे त्यांना वेदांच्या वास्तविक देहाचे ज्ञानच नसते. जे ज्ञान प्राप्त करत असेल तर आचार्याद्वारे आलं पाहिजे. एवं प्राप्त राजर्षणी सहकालीन मता योग नष्टपर्यंत. भगवान श्रीकृष्ण, नारद मुनी, व्यासदेव, नंतर मध्वाचार्य, माधवेंद्रपुरी, चैतन्य महाप्रभू, अशोक षडगोस्वामी, अशा प्रकारे 32 आचार्य त्याची भक्तिवेदांत स्वयंकृपा याद्वारे हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. पण लोक काय म्हणतात? आचार्यांचं पालन करत नाहीत. कोणाला विचार तुमचे गुरु कोण आहेत? ते म्हणतात की मीच गुरु आहे, महागुरु आहे सर्व, मला गुरुची काय आवश्यकता आहे, सर्व काही माझ्याकडे आहे. कितीतरी संप्रदाय आहेत, मोठी प्रगती केली, त्यांचे शिष्य पण भरपूर आहेत. पण त्यांना विचारलं की तुम्ही हे ज्ञान द्यायला तुमचा गुरु कोण आलेला आहे का? नाही. स्वतःच झालेला आहे, स्वतःची गीता लिहिली, स्वतः प्रचार केला आणि स्वतःच संस्था प्रचार बनला असल्या संस्थेचा. आणि लाखो त्यांचे शिष्य आहेत, येतो मत तत्व पत. अशा प्रकारे तर अशा प्रकारे आचार्याची अवज्ञा केल्यामुळे काय झालं? ब्लँक कसं काय झालं? त्याच्यावर राहत आला का? तर चालू आहे सगळं. बस बंद केला असं. हम्म. म्हणजे हरकत नाही, तुम्हाला दिसत नाही ना, त्यांना तरी दिसते, हरकत नाही. हं. चालू होते माहिती काय झालं. ठीक आहे. हरे कृष्णा स्वतःच्या हेतुपुरता वेदांच्या प्रत्येक शब्दाचे अर्थ शोधित असतात आणि असामान्य वैदिक
शास्त्राला समजण्याकरता गुरु आवश्यक असते हे त्यांना माहीत नसते. तर हे संपूर्ण लोक काय करतात, जे अवैदिक शिक्षक आहेत, वेद वादर्थ आहेत, तर आचार्याची अवज्ञा करतात. स्वतः वेदांचा प्रत्येक शब्द जो आहे तो शोधत असतात. आणि असामान्य वैदिक ज्ञानाला समजण्याकरता गुरु परंपरा आवश्यक असते हे त्यांना माहीत नसते. ज्यांना वेदाचे काहीच ज्ञान नाही अशा लोकांपेक्षा अधिक अंधकारात जातात. ज्यांना वेदाचे काहीच ज्ञान नाही अशा लोकांपासून अधिक अंधकारात जातात. कोण? वेदवादरचे हे संपूर्ण शिक्षक, हे जे लोक जे आहेत संपूर्ण संसारी शिक्षक, त्याचे संपूर्ण वर्णन केलेलं आहे कशा प्रकारे संपूर्ण याच्यामध्ये ते जातात. माया प्रज्ञानी स्वनिर्मित भगवंत आहेत. असुर नराधम माया प्रज्ञानी असुर अशा प्रकारचे चार आहेत. असुर नराधम दुष्ट आणि माया प्रज्ञानी स्वनिर्मित भगवंत आहेत, म्हणून खऱ्या भगवंताची पूजा करत नाहीत. तर बंद झालं काय? टायमर लावलेला आहे. सॉरी, थोडं डिस्टर्बन्स होत आहे. स्वनिर्मित भगवंत आहे म्हणून खऱ्या भगवंताची पूजा नोट्स मध्ये बघा तुम्ही, नोट्स मध्ये सेम आहे ते. बंद झालं माहिती नाही. धनी माणसाची पूजा करतील पण भगवंताची पूजा कधीच करणार नाहीत. माया प्रज्ञानी भगवंत कसे आपल्याला मायेत पडू शकतील हे त्यांना समजत नाही. असेल तर माया भगवंतापेक्षा श्रेष्ठ होईल. आणि शेवटी त्यांना माहित नाही की भगवंत सर्व शक्तिमान आहेत, मायेला पराजित करतात. असे स्वनिर्मित भगवान वरील प्रश्नाचे स्पष्ट उत्तरे देऊ शकत नाही. रे माया प्रज्ञानी आसूर नराधम ठिकाणी पहिल्या पहिले होते की मूळ लोक अविद्येचे प्रकारामध्ये, मूळ लोक इंद्रिय भोगी. नंतर दुसरा होता अविद्येचे शिक्षक. तिसरे होते संसारी शिक्षक वेदवादरता. आणि चौथे आहेत मायाप्रत ज्ञानी. तर अशा प्रकारे हे चार प्रकारचे लोक आहेत. हे संपूर्ण अविद्येची जोपासना करणारे आहेत, संपूर्ण अविद्येचे शिक्षक आहेत. अशा प्रकारे हे संपूर्ण जे वरील जे संपूर्ण जे स्वनिर्मित भगवान आहेत वरील प्रश्नाचे उत्तरे देऊ शकत नाहीत. कुठला प्रश्न आहे की भगवंत आपल्याच मायात कसे पडू शकते त्याला समजत नाही, असे असेल तर माया भगवंतापेक्षा श्रेष्ठ कशी होईल. तर अशा प्रकारे हे टेक्निकल जो विषय आहे मंत्र क्रमांक 9 मध्ये आहे की अविद्येबद्दल वर्णन आहे. 9, 10 आणि 11 विद्या आणि अविद्याचं वर्णन आहे की ज्ञान काय आहे आणि अज्ञान काय आहे. तर ज्ञानाची जोपासना कोण करतं, अविद्येची जोपासना कोण करतं, तर आपण हे पाहिजे. अविद्येची जोपासना करणार आहे. वस्तू आणि पदार्थ, हे संपूर्ण लोक काय करतात, अविद्येची जोपासना करतात. हरे कृष्ण. तर आता आपल्या प्रेझेंट होईल आणि नंतर आपला मंत्र क्रमांक 10 आपण चर्चा करू. तर पुन्हा काही प्रश्न आहे ऑनलाईन मध्ये जे भक्त आहे त्यांना समजते काय चाललंय, तो टेक्निकल विषय आहे. काय प्रश्न आहे बालभद्र रामप्रभू, बलभद्र रामप्रभू? नाही प्रभू. ठीक. हा, येतं ऐकायला येते का तुम्हाला प्रभूजी? हो हो, येतंय येतंय. येते येते. कुठं? हा ना, का बरं? माहित नाही काय. तर ठीक आहे, 23 भक्त लोक उपस्थित आहेत. तर आपला अटेंडन्स घेऊया आता. त्याच्यानंतर मंत्र क्रमांक 10 आपण चर्चा करू. अलका सातपुते माताजी, अजय कृष्ण प्रभू, अजय कृष्ण प्रभू आहेत का? अमृतवाणी माताजी, अर्चना हिंडोकर माताजी, बालाजी बेलखेडे प्रभूजी, हरे कृष्णा प्रभु जी.
प्रणाम। बलभद्र राम प्रभु जी। हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत। भारती मिरजकर माता जी। चित्रा सखी माता जी। हरे कृष्ण प्रभु जी, दंडोत प्रणाम। दीपिका शेट्टी माता जी। हरे गायत्री कृष्ण प्रभूजी दंड प्रणाम. ऑप्शन टाकलं हो तुम्ही। अरे गायत्री कुल म्हणजे बंद ठेवलेला व्हॉइस. गायत्री कुलकर्णी माता जी। व्हिडिओ हरे चालू कृष्ण ठेवा सर्वांनी। प्रभूजी. गुरुनाथ लाड प्रभु जी। जयंत कुलकर्णी प्रभु जी। हरे कृष्णा प्रभु जी. ज्योत्सना पांडा माता जी। हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम. व्हिडिओ चालू ठेवा सर्वांनी आपला। केशव गोविंद प्रभू। केशव गोविंद प्रभू आहेत का? ललित गौर प्रभू। हरे कृष्णा। आपले माईक बंद ठेवा, ज्यांना बोलायचं त्यांनी चालू ठेवा। माधुरी राधा माता जी। हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम. मारुती आसवे प्रभु जी। मेघना गोपी माता जी। मुरली मनोहर प्रभू हरे आहेत का? कृष्ण. मुरली मनोहर। हो, हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. नरसिंह दर्जी प्रभू। ओम तळेकर प्रभू जी। हरि बोल प्रभु. रघुकुल प्रभू। राम मोहन प्रभू। रुक्मिणी कृपा देवी माता जी। हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम. रुपेश पाध्ये प्रभु जी। हरे कृष्ण प्रभु, दंडवत प्रणाम. ऋतुजा पाध्ये माता जी। हरे कृष्ण प्रभु, दंडवत प्रणाम. साधना भक्ति माता जी। सिद्धि कदम माता जी। हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम. श्रीकांत कदम प्रभु जी। हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम. सुंदरी कालिनी माता जी। सुरेखा कारगे माता जी। हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम. सुरेश गिजे प्रभु जी। सुषमा बेलखेडे माता जी। हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम. स्वाती सुनील पाटील माता जी। हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम. तरणी गौरी माता जी। हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम. पिया पाठक माता जी। आहेत का तिया पाठक माता जी? उज्ज्वला भक्ती देवी माता जी। विद्या धर्माधिकारी माता जी। विद्या खांबेकर माता जी। व्रजभूमी देवी माता जी। हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम. सर्वांचं उपस्थित राहिल्याबद्दल प्रभूजी माझं नाव नाही घेतलं. आर्यन ना? हो. हा ठीक आहे ठीक आहे. तर कोणाला काही शंका समाधान आहे का? मंत्र क्रमांक 9 बद्दल मंत्र क्रमांक 10 ची सुरुवात करणार आहे आपण. थोडं समजण्यासाठी टेक्निकल आहे पण समजणं आवश्यक आहे त्यासाठी. मंत्र क्रमांक 10. अन्य देवा उदय
अन्य देवाहुर्विदयान् अन्यदेवाविद्यया अन्य देहारुविदया धीराना वित्तेषु श्रवधीराणाम् विचाक्षिरे येन तद्विचक्षिरे आवाज महत्वाची भाषा. विद्वज्जनांनी सांगितले आहे की विद्येमुळे एका प्रकारचा परिणाम होतो आणि अविद्येमुळे वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. तर आपण 9, 10, 11, 3 श्लोकामध्ये वर्णन आहे मंत्रामध्ये की विद्या काय आहे, ज्ञान, खरं ज्ञान काय आहे आणि अविद्या आणि अज्ञान काय आहे. तर भगवंताला जाण्यासाठी ज्ञानाचा वापर पाहिजे. अविद्येने भगवंताला समजू शकत नाही. तर आता या मंत्रामध्ये वर्णन आहे कशा प्रकारे. मंत्र 9 मध्ये अविद्येचा परिणाम सांगितला गेलेला आहे. अविद्या काय आहे आणि अविद्येचे शिक्षक कोण आहेत आणि अविद्येचा परिणाम काय. जीवनामध्ये आपण जरा ज्ञान नसेल तर काय कुठे कशाही प्राप्ती होईल आपल्याला, एकदम नरलोकाची प्राप्ती होणार आपल्याला अशा प्रकारे. जर ज्ञान प्राप्त झालं तर भगवंत धामाची प्राप्ती होईल. तर ज्ञान म्हणजे भगवंताची भक्ती आहे आणि अज्ञान म्हणजे नास्तिकवाद आहे अशा प्रकारे. तर सांगितलं आता मंत्र 10 मध्ये योग्य विद्येचा वेगळा परिणाम सांगत आहे. मंत्र 10 मध्ये योग्य विद्येचा वेगळा परिणाम सांगत आहे. मंत्र 9 मध्ये अविद्या होता, तर मंत्र क्रमांक 10 मध्ये विद्या काय म्हणजे ज्ञान काय आहे आणि जीवनामध्ये ज्ञान जोपासन केल्यामुळे त्यात फळप्राप्ती आपल्याला फायदा होईल. योग्य ज्ञान आपले आध्यात्मिक स्वरूप जाणण्यासाठी विधानांचे पालन केले पाहिजे व आत्मसात करी धीर गोळ करून ज्ञान घेतले पाहिजे. योग्य ज्ञान काय आहे, आपले आध्यात्मिक स्वरूप काय आहे, मी कोण आहे, सकाराम तुकाराम गोविंद कोण आहे. तर मी शरीर नाही आत्मा आहे. आत्म्याचं कार्य आहे भगवंताची सेवा करणं. तर हे आपलं आत्मस्वरूप आहे. तर हे जाणण्यासाठी विधानांचं पालन केलं पाहिजे. काय विधान आहे, विधिविधानांचं पालन केलं पाहिजे. गीता भागवत शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे आणि आत्मसाठी धीर गोळ करून ज्ञान घेतले पाहिजे. तद्विती प्रणिपाते न परिप्रश्न सेवया उपदिशते ज्ञान ज्ञानीना तत्वदर्शना. तर अज्ञान पालन करण्यासाठी पण आहे तथागत गुरु असतात, तर ज्ञान पालन करण्यासाठी ग्रहण करण्यासाठी पण आत्मसात धीर गोळ करून ज्ञान घेतलं पाहिजे. धीर गुरु कोण आहेत, आपण उपदेशामध्ये पहिल्या श्लोकामध्ये पाहत होतो. वाचो वेगम मनस पूर्ण वेगम जिव्हा वेगम उतर वेगम गीताने वेगाने श्रुती देवा सर्वानुभवा पडतील शिष्यात. तर जो व्यक्ती काय केलेला आहे, वाचा मन क्रोध जिव्हा उदर याने संपूर्ण 6 वेग नियंत्रित केलेला आहे, तो गुरु बनण्यास पात्र आहे. अशा प्रकारे आत्मसाक्षात्कारी ज्यांना आत्मसाक्षात्कार आहे की कृष्ण भगवंत आहेत, त्यांची भक्ती केली पाहिजे, ज्ञान आहे. अशा धीर गुरुकडून म्हणजे धीर गुरु कधी विचलित होत नाही, तर त्या गुरुकडून ज्ञान घेतलं पाहिजे. म्हणून शास्त्रामध्ये गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये वर्णन आहे की तद्विती प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदिते ज्ञान ज्ञानीन तत्व दर्शन. तर गुरुकडून ज्ञानच ग्रहण केले पाहिजे. गुरु कोण आहे, तत्वज्ञानी असले पाहिजे, त्यांना संपूर्ण तत्वज्ञान माहीत पाहिजे. तत्व कुठलं, आध्यात्मिक तत्व पाहिजे. गुरु भगवंताबद्दलचं तत्वज्ञान माहीत पाहिजे. असं नाही भौतिक याच्यामध्ये शिक्षणामध्ये जास्त श्रेष्ठ आहे, धन भरपूर आहे, दिसायला सुंदर आहे, ते गुरु नाही. तर आध्यात्मिक तत्वज्ञानामध्ये निपुण असलं पाहिजे. तद्विती प्रणिपाते. तर त्या गुरुकडून धीर गुरुकडून ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. या साक्षात्कारामध्ये जर कोणी अडचण असेल तर ती म्हणजे अविद्या आहे. तर गुरुकडे जाण्यामध्ये किंवा हे ज्ञान ग्रहण करण्यामध्ये कोणती अडचण असेल तर ती म्हणजे अविद्या आहे. पण आपण ते काय करतोय, ग्रहण करत नाही. अशा प्रकारे मी केलं. येस प्रभूजी म्हटले होते. हरे कृष्ण प्रभू दिले. विद्या आणि अविद्येचे संस्कार. तर विद्या काय आहे आणि अविद्येचे संस्कार काय आहे या ठिकाणी वर्णन केलेले आहे. आता तर विद्येचे संस्कार काय आहे आणि अविद्येचे संस्कार काय आहे. तर विद्येचे संस्कार, विद्येमुळे सद्गुण निर्माण होतात. विद्येमुळे सद्गुण प्राप्त होतात. छडी लागे छमछम विद्या ही घाऊन पाहून. अशा प्रकारे विद्येमुळे संस्कार होतात. आपल्याला संस्कार निर्माण होतात, शुद्ध होतो आपण. विद्यामुळे चांगले सद्गुण निर्माण होतात आणि अविद्येमुळे कुठलेही सद्गुण निर्माण होत नाही. म्हणून हे जे भक्तीचा मार्ग आहे त्यामध्ये चांगले गुण शिकवले जातात. ते काय शिकवले जात नाही की तुम्ही आईवडिलांची सेवा करू नका, पाप कार्य करा, हे करा ते करा, सगळं ते
त्या ठिकाणी सर्व सांगितलं जातं की आई वडिलांची सेवा करा, परिवार व्यक्तीबरोबर चांगलं राहा, वाईट कार्य करू नका, चांगल्या लोकांची संगत करा, चांगले गुण सांगितले जातात अशा प्रकारे विद्येमुळे. तर 18 वस्तूचे संस्कार आहेत. तर खरी विद्या काय आहे? 18 वस्तूचे संस्कार आहेत की जेणेकरून आपण विद्येचा विकास होईल आपला संस्कारामुळे. ते भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायातील 8 ते 12 श्लोकामध्ये वर्णन आहे. या विधीने विधीचा विकास होणार आहे. भगवद्गीता कोणाकडे या ठिकाणी? हा श्लोक आहे भगवद्गीतेचा 18 अध्यायाचा 13, 18, 12 उच्चार करून आहे कोणाकडे भगवद्गीता ऑनलाईन मध्ये? आहे प्रभूजी आहे. हा सुंदर श्लोक आहे. परत गीतेच्या मध्ये आपल्याला वर्णन येणार आहे 13 हा श्लोक आहे भगवद्गीता 13 अध्यायाच्या 18 ते 12 मध्ये वर्णन आहे. या विद्येने विद्येचा विकास होणार. म्हणजे हे संपूर्ण जे आहे विद्या आहे याच्या व्यतिरिक्त 18 व्यतिरिक्त जे काही संपूर्ण अज्ञान म्हणजे अविद्या आहे. तर श्लोक उच्चारण करूया एकत्र. अमानित्वम अदम्भित्वम अहिंसा शांतिरार्जवम आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्म विनिग्रह इंद्रियार्थेषु वैराग्य अनंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम आसक्तिर्कर्ण विश्वंग पुत्रधारगरादिषु नित्याचा समचित्तत्व निष्ठा निष्ठोपपत्तेषु मयि चान्येन योगेन भक्तिरविचारिणी विविध देश सेवित्व मृत्युदर्शन संशयी आध्यात्मज्ञान युक्तवत्व तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ञान इति प्रोक्तम अज्ञान येतो अन्यथा. तर हे संपूर्ण 18 वस्तूचे संस्कार आहेत. ह्यामुळे आपण संस्कार किंवा विद्येचा विकास होतो आपल्या जीवनात. हे आणि हे खरं ज्ञान हेच आहे. बाकीच्या व्यतिरिक्त जे काय आहे संपूर्ण अज्ञान आहे. तर याचं विस्तारित वर्णन आहे. खरी विद्या काय आहे? विद्येचे 18 संस्कार आहेत ज्ञानाचे. याच्या व्यतिरिक्त जे काय संपूर्ण अज्ञान आहे. अमानित्वम पूर्ण सज्जन व्यक्तीने दुसऱ्यांचा योग्य आदर ठेवला पाहिजे. अमानीनं मान देणं कीर्तने शिवाय नम्र राहिले पाहिजे. दुसऱ्याला मान द्यायचा आहे आणि स्वतःला मानाची अपेक्षा नाही करायची. अमानित्व मान सन्मान देणे दुसऱ्याला, स्वतः मान सन्मानाची अपेक्षा करणे की माझा जय जयकार झाला पाहिजे, गुणगान करलं पाहिजे, माझं नाव आलं पाहिजे अशा प्रकारे. तर हे आहे अमानित्व. तर दुसऱ्याचा आदर देणे, योग्य आदर ठेवला पाहिजे. हे काय आहे? ज्ञान आहे. जो कोणी म्हणतोय की मी ज्ञानी आहे, ज्ञान प्राप्त झालेला आहे, तर त्याच्यामध्ये हे नम्रता असलं पाहिजे. नम्रता फार महत्वपूर्ण गुण आहे ज्ञानाचा. दुसरा आहे अधंब. केवळ प्रसिद्धीसाठी नावासाठी स्वतःला धार्मिक बनवू नये. प्रसिद्धीसाठी आणि नावासाठी स्वतःला धार्मिक बनवू नये की माझा गुणगान झाला पाहिजे, माझ्या पेपरमध्ये नाव आलं पाहिजे, माझे बोर्ड लागलं पाहिजे, सर्व लागलं पाहिजे. नावासाठी स्वतःला धार्मिक नाही बनवला पाहिजे. धार्मिक बनायचं आहे तर केवळ कशासाठी? भगवंताची भक्ती करण्यासाठी. अशा प्रकारे अधंब प्रसिद्धी आणि नावासाठी स्वतःला धार्मिक म्हणू नये. जर कोणी धार्मिक बनला काय आहे? अज्ञान आहे. तर हे जर गुण असेल, अधंब असं असेल तर दंभ, दांभिक आणि अदांभिक म्हणजे दांभिक मध्ये लोकांना दाखवणे, अदांभिक म्हणजे कुठल्या प्रकारचं, अधंब म्हणजे कुठल्या प्रकारचं दाखवणे नाही की मी श्रेष्ठ भक्त आहे, माझ्याकडे किती किती ग्रंथ वितरण केलेलं आहे, मी किती सेवा करतोय, किती जन्माष्टमी कलेक्शन केलेलं आहे, किती पुस्तक वितरण केलेलं आहे. तर हे दांभिकता आहे. तर भक्त कधीही हे दाखवत नाही. प्रसिद्ध नावासाठी स्वतःला धार्मिक म्हणू नये. तर ही ज्ञानाचा संस्कार आहे. अहिंसा काया वाचा आणि मन या करते इतरांना दुःखाचे कारण बनू नये. कर्मणा मनसा वाचा शरीराद्वारे, वाचेद्वारे आणि मनाद्वारे याच्या दुःखाचे कारण बनू नये. आज तुम्ही काही कार्य करू नका
की दुसरा व्यक्ती दुःखी होईल. दुसऱ्या व्यक्ती दुःखी होण्यासाठी आपण कारणीभूत आहोत शकतो. तुम्ही जर उलट वागला तर तो व्यक्ती दुःखी होईल. काय शरीराद्वारे काय तर तुम्ही कार्य करता किंवा थापड मारले काय करता दुःखी होईल. वाचेद्वारे काय बोलता तुम्ही, मधुर बोललं पाहिजे. वाचाने मधुर प्रिय आणि हिते असले पाहिजे वाचा आपले. जर अशी कधी वाचा बोला की तुम्ही प्रिय आणि ठीक आहे, परत परत चाललंय हे काय समजत नाही मला. लूज आहे का हे काय? हा? कुठं हे तर अहिंसा काया शरीराद्वारे वाचेद्वारे आणि मनाद्वारे. मनामध्ये पण चिंतन केलं नाही पाहिजे दुसऱ्याबद्दल. मनामध्ये पण विचार करतो की हा व्यक्ती कसा आहे तसा आहे अशा प्रकारे त्यात दुसरा व्यक्ती दुःखी होतो अशा प्रकारे मनामध्ये पण. हा हा. तर हे अहिंसा म्हणजे असं नाही की फक्त मारणेच नाहीये, म्हणजे हत्या करणे म्हणजे अहिंसा नाही. तर हे पण अहिंसा आहे अशा प्रकारे. काया शरीराद्वारे वाचेद्वारे मनाद्वारे दुसरा व्यक्ती दुःखी होईल असं कार्य नाही केलं पाहिजे. तर ते म्हणजे ज्ञान आहे अशा प्रकारे. तर तुम्ही जर करत असाल, शरीराद्वारे काहीतरी करताय, वाचेद्वारे बोलताय, मनाद्वारे काहीतरी करताय, वाईट चिंता आहे, तर ते काय आहे? अज्ञान आहे. चौथा आहे शांती. इतरांच्या चेतनेला जो माता आपण सहिष्णू दाखवण्याला पाहिजे. तणादपे सुनीचे न तरोरपे सहिष्णुनामाने न मान देणं कीर्तने चेतन महाप्रभू म्हणतात. गवताच्या प्यात्यापेक्षा नम्र आणि झाडापेक्षा संशील आणि मान समाच्या अपेक्षा नाही द्यायच्या आणि काय करायचंय? दुसऱ्याला सन्मान द्यायचा आहे आणि शेवटी कीर्तन सदाहरी करायचं. जर जो व्यक्ती मान सन्मानाची अपेक्षा करत नाही, कर्णापेक्षा नम्र असतो, वर्षप्रवास सहनशील असतो, तर तोच भगवंताचं नामस्मरण करू शकतो. तर इतरांच्या येताना न जो मानता सहिष्णू दाखवण्यात केलं, तुम्ही तुमच्या आक्रमण केलं किंवा आव्हान केलं तुम्हाला विचलित केलं, तरी पण काय केलं पाहिजे? सहिष्णू सहन केलं पाहिजे. म्हणून भक्तीमध्ये सर्वात मोठा गुण आहे सहनशीलता. तुमच्या मनाच्या विरुद्ध जरी कार्य केलं, फार मोठं कार्य आहे. बाहेरच्या जगामध्ये तुम्ही गेला, ट्रेनमध्ये पाऊसच्या पायावर पाय ठेवला तुम्ही सहनशीलताचं काही नाही. पण तुम्ही जर काही बोलता उलट तर मारामारी होतात मोठमोठ्या सगळं, फक्त पायावर पाय देण्यामुळे. लोकांमध्ये बिलकुल सहनशीलता नाही. म्हणून भक्ती मार्गामध्ये आपल्याला सहनशील बनण्यासाठी बघायचं. सहनशील बनायचे आहे. शरीराद्वारे संशील बनायचं आहे, मनाद्वारे संशील बनायचं आहे, वाचेद्वारे संशील बनायचं आहे. वाचो वेग मनसो क्रोध वेग म्हणजे काय आहे? संपूर्ण आवेग सहन करणे, सहनशीलता शिकवतात भक्तीमध्ये संपूर्ण. तर हा एक मोठा गुण आहे. शांती. वेळ लागेल त्यासाठी, पण प्रयत्न केला पाहिजे आपल्याला. प्रयत्न केला पाहिजे, तरी खरं ज्ञान आहे. तर आपण म्हणून जर मी हे करणार नाही, माझं फार अवघड आहे, तर आपण अज्ञानामध्ये आहोत. तर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर हे संपूर्ण गुण आत्मसात केला पाहिजे आपल्याला. तर हे गुण आत्मसात केले तर आपण ज्ञानामध्ये वृद्धी होते, ज्ञानी बनतो. तर जीवनामध्ये आपण अज्ञानीच राहू. तर हे संपूर्ण ज्ञानाचे गुण आहेत. एक दिवसात होणार नाही भक्ती, तरी जन्म लागतील, पण प्रयत्न केला पाहिजे जीवनामध्ये आचरण करण्याचा अशा प्रकारे. पाचवा आहे आर जेव्हा दुसऱ्याबरोबर वागताना दुष्टपणा करता कामा नाही. कपटपणा किंवा धोटेपणा बोलणे का नाही करणे. जे काय आहे वैष्णवता ही सरळता आहे. जे काय बोलायचं सरळ सरळ बोला समोर. सरळता. असं नाही की समोर चांगलं बोलायचं, अरे ती माता कशी तशी पाठीमागे पूर्ण समोर घेऊन पाठीमागे नाही. समोर सरळता. वैष्णवता ही सरळ. वैष्णवचा एक गुण आहे सरळता. जे सरळ नाही तो वैष्णव नाही. सहावा आहे आचार उपासना. आध्यात्मिक साक्षात्कारापर्यंत नेऊ शकणाऱ्या गुरुचा शोध करणे. तद्विधी परिणी पाहते ना परिप्रश्न शिवया उपस्थित केलं ना आचार्याची उपासना केली पाहिजे. आध्यात्मिक साक्षात्कारापर्यंत नेऊ शकणाऱ्या गुरुचा शोध करणे पाहिजे. तर कुणी विचारलं की गुरुचा कसा शोध करायचा, तर कृष्णाला प्रार्थना करा तुम्ही की मला चांगले गुरु द्या. ब्रह्मांड ब्रह्मिते कोण भाग्यवानाची गुरु प्रश्न पाहिजे भक्ती येतात. गुरुच्या कृपेने कृष्ण भेटतील आणि कृष्णाच्या कृपेने गुरु भेटतील. तर दोन्हीची आवश्यकता आहे जीवनामध्ये. काही लोक फक्त कृष्णाची भक्ती करतात, गुरुची आवश्यकता नाही. काही लोक फक्त गुरुची भक्ती करतात, गुरुलाच भगवत म्हणतात. तर ती दोन्ही चुकीचे आहे. तर आपल्या जीवनामध्ये गुरु आणि कृष्ण दोन्ही असले पाहिजे. तर भगवंताला तुम्ही प्रार्थना केली तर भगवंताला मार्ग होती की तुमचे खरे गुरु कोण
आहेत. अशा गुरुला शरण जाऊन त्यांची सेवा करून सुसंगत प्रश्न विचारणे. तर गुरुला शरण जाऊन काय करायचंय? त्यांची सेवा करायचं आहे आणि त्यांना प्रश्न विचारलाय. प्रश्न कसे विचारले पाहिजे? मी कोण, भगवंत कोण, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे आणि मी भगवंताची सेवा कशा प्रकारे करू शकतो, हे प्रश्न विचारले पाहिजे गुरुकडे जाऊन. गुरुकडे जाऊन दुसरे प्रश्न नाही विचारले पाहिजे की माझ्या जीवनात धन प्राप्त होईल का, माझा विवाह होईल का, मला पुत्र प्राप्ती होईल का, हे होईल का, हे प्रश्न नाही विचारले पाहिजे. तर गुरुला पूर्णपणे आध्यात्मिक सेवा करून सुसंगत प्रश्न विचारले पाहिजे, योग्य प्रश्न विचारले पाहिजे, भौतिकवादी प्रश्न विचारले नाही पाहिजे. कारण गुरु जे आहेत पूर्णपणे आध्यात्मिक आहेत आणि संपूर्ण तुमचे आध्यात्मिक प्रश्न, आत्म्याचे सरळ प्रश्न सोडवू शकतात. शारीरिक स्तरावरची समस्या गुरु सोडवू शकत नाहीत किंवा त्यांना सोडवण्यासाठी आवश्यकता नाही त्यांची. स्वचम आत्मसत्यापर्यंत पोहोचण्यासाठी शास्त्रोक्त विधी पालन. आत्मसाक्षात्कारापर्यंत मी भगवंताचा सेवक आहे, भगवंताची भक्ती मला करायचं आहे, पोहोचण्यासाठी शास्त्रोक्त विधी पालन, शास्त्राच्या विधीचं पालन केलं पाहिजे. काय विधी पालन? ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणे, भगवंताच्या नावाचा जप करणे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. 16 माळा जप करणे, 4 नियमाचं पालन करणे, गीता अध्ययन करणे, तर विधिविधानाचं पालन करणे, संपूर्ण विधीचं पालन केलं पाहिजे. शास्त्रोक्त, असं नाही की मनगडत मला जे वाटतं म्हणून नाही. गीता भागवत जे वर्णन आहे त्यानुसार विधीचं पालन केलं पाहिजे. तर हे ज्ञानाचा 7वा गुण आहे. 8वा आहे स्थैर्य. प्रामाणिक शास्त्राचे सिद्धांत दृढतेने समजून घेतले पाहिजे. प्रामाणिक शास्त्राचे जसे गीता भागवत आहे त्यांचे सिद्धांत आहे, दृढतेने समजून घेतले पाहिजे. विश्वासाने, उत्साह, निश्चय, धैर्यतेने, दृढतेने पूर्ण हे असलं पाहिजे आपल्याला समजून घेण्यासाठी. असं नाही की उत्साह हे नसलं पाहिजे, उतावीळ नसला पाहिजे, पण लगेच प्राप्त झालं पाहिजे. त्यासाठी दृढ निश्चय असला पाहिजे. वेळ लागेल पण ते समजून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्रामाणिक शास्त्र, गीता आणि भागवत. 9वा आहे आत्मविनिग्रह. आत्मसाक्षात्कारता बाधक सवयीचा त्याग करणे. ज्या गोष्टीमुळे आपण भक्ती करू शकणार नाही अशा गोष्टीचा त्याग करणे. काय आहे? मांसाहार, जुगार, नशा, विचार, अभक्ता हे त्यागलं पाहिजे संपूर्ण. या गोष्टीचं त्यागलं. हॉटेलमधले खाणे, जेव्हा भक्ती आपली वाढत नाही अशा प्रकारे. रस्त्यावरचं खाणे, तर प्रसादच खाल्लं पाहिजे, भक्तासन केलं पाहिजे, विधिविधानाचं पालन केलं पाहिजे. तर अनुकूल संकल्प, प्रतिकूल वर्जन. अनुकूल गोष्टीचा स्वीकार करायचा आहे आणि प्रतिकूल गोष्टीचा त्याग करायचा आहे, ते म्हणजे आत्मविनिग्रह. 10वा आहे इंद्रियार्थुष वैराग्य. 10वा आहे इंद्रियार्थुष वैराग्य. शरीराच्या पोषणासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक संग्रह करू नये. शरीराच्या पोषणासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक धन संग्रह करू नये. तर या ठिकाणी कोणी म्हणेल की भक्तीमध्ये पण, भक्ती करण्यासाठी पण धनाची आवश्यकता असते, आहे की नाही? मंदिरला येण्यासाठी, मंदिरात दान देण्यासाठी, घराला मंदिर बनवायचं आहे, सर्व करायचं आहे, धनाची आवश्यकता नाही. तर या ठिकाणी म्हणणार आहे शरीराच्या पोषणासाठी आवश्यक अधिक धन संग्रह करून आत्य आहार लोक आपण आपण चेहऱ्यावर ठरवले, जेवढं आवश्यक आहे तेवढं केलं पाहिजे. पण असं नाही की फक्त भक्ती करत राहायला पाहिजे, संग्रह नाही केला. संग्रह करा, आवश्यकतेपेक्षा अधिक नाही केलं पाहिजे. हे कसं समजेल? आपण प्रसाद खातो, प्रसाद खाल्यानंतर आपले किती ढेकरे येतात? पहिली ढेकरी, 3 ढेकरे येतात ना. पहिली ढेकरी आल्यानंतर समजलं पाहिजे आता माझं पोट भरलेलं आहे, नंतर खाल्लं नाही पाहिजे. तर तसंच याच्यामध्ये पण अत्यार काय करतात लोक? संतुष्ट नसतात भगवंताच्या भक्तीमध्ये, गोष्टीने आणखी मी संतुष्ट होईल. तर अनेक हे मी प्राप्त केलं, iPhone 6 आहे, iPhone 15 आला, 16, 20 आला, मी संतुष्ट होईल. त्यामध्ये संतुष्ट राहिला मंगळवीर रखोबीच इच्छा तुम्हाला नित्यता तुवा प्रति तुवा अधिकार. तर जे भगवान जे काय देतील, मारा, रक्षण करा, जे काय आहे तुम्ही समजून. इच्छा एवढ्या प्रबळ आहेत, इच्छाला संतोष करण्यासाठी लोकांना कठीण होतं करावं. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, सर्व वापरणार एकच गोष्ट पण 10 गोष्टी पाहिजे अशा प्रकारे. तर त्यासाठी मग आवश्यकतेपेक्षा अधिक संग्रह करू नये, इच्छाला नियंत्रित ठेवलं पाहिजे, तर आपोआप संग्रह आपण कमी होईल. 11वा आहे अहंकार. अहंकार, मी कार. शरीर संबंधी वस्तूवर ममता असू नये. शरीर संबंधी वस्तू आहे त्याच्यावर ममता असू नये. अहंकार आहे, मी आणि माझं. हे शरीर कोण आहे? मी आहे.
आणि हा परिवार माझा आहे, घर माझं आहे, गाडी माझी आहे, बंगला माझी आहे, सर्व काही माझं आहे. ही मुंबई माझी आहे. ही संपूर्ण अहंकाराचं शरीर. मुंबई तुमची आहे का? शरीर तुमचं आहे का? नाही, भगवंताने दिलेली देणगी आहे. तर मी म्हणजे शरीर नाही, मग आपण आत्मा आहोत. तर अहंकार आहे, आपण करता नाही. प्रकृती क्रिया मानाने गुन्हे कर्माने सर्वश अहंकार विमूळात्मा करता हा नीती म्हणते भगवंता गीतेमध्ये. प्रकृती क्रियामानाने, प्रकृतीनुसार तीन गुणानुसार हे शरीर दिले जातं. कार्य होता संपूर्ण, त्याचे काय कार्य करतो? प्रकृती तीन सत्वगुण रजोगुण तमगुणानुसार. पण व्यक्ती म्हणतो की माझ्यामुळे चाललंय, माझ्यामुळे घर चाललेलं आहे, माझ्यावर सर्व काही चाललेलं आहे, मी नसतो तरी चाललं नसतं. तर हे काय आहे? अहंकार आहे. तुम्ही नव्हता त्यावेळेस पण चाललं होतं, तुम्ही गेल्यानंतर पण चालणार आहे. तुम्ही म्हणू नका की मी गेल्यानंतर चालणार नाही, असं नाही. सर्व चालणार आहे, सर्व थोड्या दिवस होईल असं, पण तसं व्यवस्थित आहे. पण व्यक्ती म्हणतो की माझ्यामुळे सर्व चाललंय. हे अहंकार आहे संपूर्ण. तर अहंकारी नसलं पाहिजे. तर खरा अहंकार असला पाहिजे, मी भगवंता सेवक आहे, भक्ती करणं माझं कर्तव्य आहे, पण नित्य अहंकार नसला पाहिजे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. परेशानी शरीर संबंधी वस्तूकडून महत्व असू नये की माझं माझं माझं, हे पेन माझं आहे, पुस्तक माझं आहे, टेबल माझं आहे, समजल्यावर महत्व असलं नाही पाहिजे. तर कुठल्या गोष्टीबद्दल महत्व असलं पाहिजे? आत्म्याच्या स्तरावर जे गोष्टी आहेत त्याच्यावर महत्व असलं पाहिजे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत जन्म मृत्यू जरा व्याधी भोगावे लागे. लक्षात ठेवलं पाहिजे त्यांना. जोपर्यंत शरीर आहे, भौतिक शरीर, तोपर्यंत त्याला जन्म आहे, मृत्यू आहे, जरा आणि व्याधी हे भोगावे लागेल. याचं त्याला ज्ञान असलं पाहिजे. तर हे खरं ज्ञान आहे. जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत जन्म आहे, जरा आहे, मृत्यू आहे आणि व्याधी हे मिळणार. त्याला कुणी डॉक्टर आहे, कुणी इंजिनियर आहे, कुणी वैद्य आहे, हे जो ज्ञानी व्यक्ती आहे त्याला कधीही त्याच्यावर उपाय शोधलेला नाही. तर हे खरं ज्ञान आहे. शरीराच्या क्लेशापासून मुक्त होण्यासाठी उपाययोजना करण्यात काहीच लाभ नाही. शरीराच्या क्लेशापासून मुक्त होण्यासाठी उपाययोजना करण्यात काहीच लाभ नाही. ठीक आहे, तुम्हाला मलेरिया असेल, डोकेदुखी असेल, ताप असेल, डॉक्टरकडे जा, औषध घ्या. पण असं नाही म्हटलं पाहिजे की डॉक्टर मला काय करेल, पूर्ण आजीवन शरीर देईल, मी कधीच बिमारी करणार नाही, कधीच मला मृत्यू होणार नाही, कधीच मृत्यू होणार नाही. तर हे चुकीचं आहे. तर कधीही योजना करण्यात काही उपाय नाही. पण टोटल आणि ती नव्वद वर्षांनी बघत असेल. मृत्यू जेव्हा आपण म्हणत असेल, "आपल्या तुम्ही भगवंताचं नाव घ्या सर्व." तर शेवट काय आहे? तो आपला परिणाम करणारा व्यक्ती की डॉक्टर तुम्हाला जे पण साठी मी तयार आहे. माझ्या हाती काही योजना बाकी आहे. तर डॉक्टर म्हणले हे सर्व भगवंताच्या हातामध्ये, आमच्या हातामध्ये काही नाही. तर म्हणून शरीराच्या क्लेशामधून किंवा मृत्यूपासून किंवा ह्याच्यापासून मुक्त होण्यासाठी योजना करण्यामध्ये काही लाभ नाही. काय प्रश्न आहे का कोणाला? कोण विचारताय का ऑनलाईन मध्ये? म्हणजे आवाज क्लिअर येत नव्हता. आता येतोय? आता येत आहे, आता दिसत. येतोय ना? आता येतोय. तर शरीराच्या क्लेशापासून मुक्त होण्यासाठी उपाययोजना आखण्यात करण्यास काहीच लाभ नाही. तर हे जन्म मृत्यू जरा व्याधी हे चक्र येणारच आहे, अजून काही प्रकारचं हे लाभ नाही. सर्वोत्तम मार्ग आध्यात्मिक स्वरूपाची पुन्हा प्राप्ती करणे. तर जोपर्यंत भौतिक शरीर आहे, पंचमहाभूताने बनलेलं आहे, हे जरा व्याधी चक्रामधून फिरावं लागेल आपल्याला. तर कोणाला वाटेल की मला शाश्वत उपाय करायचा आहे, शरीर नको आहे याला, परत परत जन्म नको आहे, म्हातारपण नको आहे, व्याधी नको आहे, मृत्यू नको आहे, तर त्याने काय केलं पाहिजे? सर्वोत्तम मार्ग आध्यात्मिक स्वरूपाची पुन्हा प्राप्ती करणे म्हणजे भगवंताच्या धामात जाणे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला परत परत जन्मचक्रामध्ये यावं लागत नाही. अशा प्रकारे त्या स्वरूपाची पुन्हा प्राप्ती करण्यास सर्वोत्तम मार्ग आहे. ते तिसरा 13वा आहे आसक्ती. आध्यात्मिक प्रगती जीवनावश्यक गरजापेक्षा जास्त आसक्ती ठेवू नये. आध्यात्मिक प्रगती शरीराची आसक्ती पाहतो आपण, जेवढं आवश्यक आहे तेवढंच धनसंग्रह केलं पाहिजे. त्या ठिकाणी आसक्ती आहे की आध्यात्मिक प्रगतीसाठी जीवनावश्यक गरजापेक्षा जास्त उच्च आसक्ती ठेवू नये. आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी जे काही आवश्यक आहे आपल्याला,
तेवढीच आसक्ती ठेवली पाहिजे, पण त्याच्या व्यतिरिक्त जास्त आसक्ती नाही ठेवली पाहिजे. जी वस्तू तुमच्या भगवंताच्या भक्तीमध्ये लागत नाही तर त्या वस्तूवर आसक्ती ठेवून फायदा नाही. जी वस्तू भगवंताच्या सेवेत लागत नाही ती वस्तू घरामध्ये जमा, जसं गाडी आहे, तुमचा बंगला आहे, अनेक वस्तू आहेत, त्याच्यावर आसक्त नाही ठेवली पाहिजे. आना विश्वंग पुत्रदार घरदशू, पत्नी मुले घरावर शास्त्रोक्त आज्ञेपेक्षा अधिक आसक्ती ठेवू नये. याचा अर्थ असा नाही की पत्नी मुलांना बाहेर काढणे घराच्या बाहेर, तो अर्थ नाही. तर पत्नी मुले घरावर शास्त्रोक्त आज्ञेपेक्षा अधिक असं त्यांच्यावर असं तर राहिलं पाहिजे. ते पण भगवंताचे सेवक आहेत. माता पिता पुत्र जे काय आहेत भगवंताचे सेवक आहेत. जरी अभाव जरी असतील तरी पण त्याचं सेवा करणं करता पाहिजे. जसं प्रल्हाद महाराज होते, त्यांचे पिता कोण होते? असुर होते. पण खरी प्रल्हाद महाराजांनी आपल्या पित्याचा अनादर केला, नेहमी आदर करत होते. असुर जरी पिता असेल तरी. म्हणून परिवारामध्ये जरी अभक्त जरी असेल असं कार्य करा की आसक्त राहा त्यांच्याशी, पण असं आसक्त राहू नका की सर्व हेच काय आमची माझी सर्व आहे. माता पित्याची सेवा, परिवाराची सेवा हे सर्व काही माझं, हे सर्व काही आहे ते नाही. तुला आसक्ती भगवंतावर ठेवली पाहिजे, पण भगवंतांचे सेवक आहेत त्या दृष्टीने त्यांच्यावर आसक्ती ठेवली पाहिजे. अशा प्रकारे त्यांच्यावर प्रेम करा. आसक्ती म्हणजे प्रेम आहे. त्यांच्यावर प्रेम करा, पण एवढं पण प्रेम करू नका की तुम्ही भगवंताला विसरून राहाल. त्यांची सेवा करता राहाल तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत. नंतर भगवंताची सेवा करा. भगवंताची सेवा करायला वेळ कुठे आहे? गीता वाचायला वेळ नाही, जप करायला वेळ नाही. कारण का? त्यांची सेवा करायला मला वेळ जातो पूर्ण. त्यासाठी मला धन कमवतो, त्यांची सेवा करतो, तीच माझी सेवा आहे, तीच माझी भक्ती आहे. लोक म्हणतात अशा प्रकारे संसार हीच भक्ती आहे सर, अशा प्रकारे. तर पूर्णपणे वेगळं आहे. तर हे त्यांच्यावर आसक्त राहायला पाहिजे, पण शास्त्र आज्ञा, शास्त्र सांगतो की मिठाई ठेवलं पाहिजे, समतोल ठेवला पाहिजे. किती भक्ती केली पाहिजे, किती भौतिक कार्य केलं पाहिजे संपूर्ण. पण कृष्ण भक्त जो फार बुद्धिमान असतो, पण तो कुठल्या प्रकारे असं कार्य करत नाही. बुद्धिमत्तेने कार्य. पण प्रभामध्ये आमचे भक्त जे जेंटलमॅन आहेत, त्यांना कुणावर कसं वागावं, काय करावं हे त्यांना समजतं सर्व अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आसक्त राहायला पाहिजे, पण एवढं पण आसक्त राहू नका की भगवंताची भक्ती तुम्ही करू शकणार नाही, तुम्हाला वेळच मिळणार नाही. एवढी पण त्यांची सेवा करू नका. भगवंताची सेवा करा, त्यांची पण सेवा करा, पण भगवंताची भक्ती तुम्ही करत नाही. इष्टापनिष्टेषु पत्तेषु मनोनिर्मित इष्ट अनिष्ट भावनेमुळे सुखी दुखी होऊ नये. काय सुख दुःख लाभ हानी, प्रिय आहे अनिष्ट आहे, कोण चांगला बोलतो आपल्याला, कोण वाईट बोलतो, तर ह्याच्यामुळे मान अपमान, सुख दुःख लाभ हानी या भावनेमुळे सुखी दुखी होऊ नये. म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, मात्रा स्पर्श असतो कोणते शीतोष्ण सुख दुःख दा भाग महापायन नित्य तांतीशु भारत. तर जीवनामध्ये सुख दुःख लाभ हानी, मान सन्मान, गरमी थंडी, उन्हाळा पावसाळा हे येत राहणार ऋतूप्रमाणे आहेत. पण बुद्धिमान व्यक्ती काय करतो, त्यामुळे विचलित होत नाही कधी. तर त्याच प्रकारे मनोनिर्मित संपूर्ण मनात राहायची, हा व्यक्ती माझ्याकडे अशा प्रकारे बघतो, त्या व्यक्तीने माझ्याकडे असा बोलला, त्या व्यक्तीने मला हे केलं, त्या व्यक्तीने असं केलं, अशा प्रकारे ते संपूर्ण मनोनिर्मिती आहे. तर ज्यावेळेस अशा काही घटना घडतात तर त्यात म्हणलं पाहिजे की विचार केला पाहिजे की सर्व भगवंतानी पाठवलेलं त्या व्यक्तीला माझ्याकडे आहे. पण तो व्यक्ती माझ्याबरोबर अशा प्रकारे वागतो, तो माझ्याबरोबर अशा प्रकारे बोलतोय, माझ्या प्रकारे माझ्याबरोबर कार्य करतात संपूर्ण तुमच्या घरचे परिवार म्हणा, मित्र म्हणा, मंडळी म्हणा, तुमच्या मनासारखं वागत नाही कोणी. तर असं नाही की मी माझ्या मनासारखं वागत नाही म्हणजे सर्व चुकीचे आहेत, नाही. दुसरा पण अधिकार आहे, काहीतरी त्यांनी शुद्ध होण्यासाठी काहीतरी कर्म आहे तुमचे. तुम्ही म्हणताय की मला असा पिता भेटलाय किंवा मला असा पुत्र भेटलाय, पुत्र व्हायचा झेंडा, गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. पहिल्या जन्मामध्ये काहीतरी कर्म केलेलं आहे तुम्ही, चांगला पुत्र मिळालेला आहे, वाईट कर्म केलेलं आहे तर वाईट पुत्र मिळालेला आहे. अशा प्रकारे आपल्या कर्माचे फळ आहे ते संपूर्ण शुद्ध करण्यासाठी दिलेलं आहे भगवंताने ते. म्हणून दुषी व्हायचं नाही त्यामुळे, भक्ती करत राहायचं आहे. परिस्थिती बदलू शकत नाही तुम्ही, आपल्याला बदलावायचं आहे. परिस्थिती चालू राहणार त्या प्रकारे. उन्हाळा हिवाळा पावसाळा ते ऋतू बदलणार नाही, 3-4 महिने राहणार, त्याच्यानंतर वेगळा ऋतू येईल. ते बदल तोपर्यंत तुम्हाला सहन राहायचं, सहनशील राहायला पाहिजे. हे प्रॅक्टिकल आहे. म्हणून उद्देश
विद्या आणि अविद्या, ज्ञान आणि अज्ञान, अंधकार आणि प्रकाश काय आहे? तर भक्तीचे मार्ग आहे, प्रकाश मार्ग आहे, ज्ञानाचा मार्ग आहे. आणि भक्ती सोडून संपूर्ण अज्ञान आहे, अविद्या आहे, संपूर्ण अविद्या आहे. जरी भरपूर शिक्षण घेतलेले, पीएचडी डिग्री भरपूर प्राप्त केलेलं आहे, पण भक्ती करत नाही तर संपूर्ण अविद्या आहे. त्या ज्ञानाचा पुढच्या जीवनामध्ये काही फायदा नाही. ह्या जीवनामध्ये धन मिळवणे कोटी कोटी सवेना येणार लंगोटी, बरोबर काही येणार नाही. सर्व विद्या वगैरे सर्व या ठिकाणी सोडून जावं लागतं. ज्ञान, भौतिक विद्या, म्हणून भौतिक डॉक्टर म्हणतात की मायेचा वैभव आहे, माणसाला गाढव बनवते. म्हणजे भगवत्या भक्तीतून त्याला दूर घेऊन जाते विद्या. जर कोणी ज्ञान ग्रहण करून भक्ती करतो चांगलं कार्य आहे, पण ज्ञान ग्रहण करून भक्ती करत नाही तर काय आहे? ते अविद्या आहे, गाढव आहे. माणसाला गाढव बनवते. गाढव कधी भक्ती करतो का? नाही करत. अशा प्रकारे फार, आणि गाढव काय एवढं हे पण बुद्धिमान पण नसतो. तर एकदा गाढवाची कथा आहे, कशा प्रकारे गाढव फार बुद्धिमान व्यक्ती नाहीये, त्याला बुद्धीच नाही गाढवाला. म्हणजे लोकांची तुलना केलेली गाढवाप्रमाणे, मूर्ख नराधम, ते भक्ती करत नाही ते, अशा प्रकारे. तर एकदा जो मालक होता, मालकाच्या घराबाहेर गाढव होता आणि कुत्रा होता. तर दोघं होतं अक्षय करतो. तर गाढव धुळ्याचे काय करायचा, दिवसभर काम करायचा, रातभर झोपायचा तो. आणि कुत्रा दिवसभर झोपायचा, रातभर जागायचा. कुत्र्याचं कार्य वेगळं आहे, गाढवाचं कार्य वेगळं आहे, दोघांचं कार्य. तर रात्री चोर आले त्या मालकाच्या घरी. ते कुत्रा झोपला होता. तर गाढव म्हणला, अरे बघ चोर आले, तू उठ, भूक काय ते कर. आणि तो कुत्रा तसा झोपला होता. तर गाढव जोरदार ओरडायला लागला. गाढव जोरदार ओरडायला गाढव जोरदार ओरडल्यावर चोर पळून गेले. मालक आला आणि काय ओरडतो म्हणता, गाढवला ढुकवतो. एवढं मारलं, का ओरडतोस रात्रीचं 12 वाजता, कशाला ओरडतोस? त्याचं कार्य नव्हतं ते ओरडणं. त्याचं कार्य काय होतं? दुसऱ्याचं कार्य होतं ओरड. दुसऱ्याचं कार्य त्याने केलं. त्या अशा प्रकारे, तर अशा प्रकारे हे कशावरून बोलत होतो मी? कुठला विषय होता आपला? त्याच्या अगोदर काय म्हणतो? म्हणून इष्ट भावाने सुखी दुखी होऊ नये, अशा प्रकारे येणार संपूर्ण सहन करण्यास शिकलं पाहिजे. हा, सहन करण्यास शिकलं पाहिजे अशा प्रकारे. तर त्याकडे सहनशीलता नव्हती, अशा प्रकारे सहनशील राहायला पाहिजे. म्हणून भक्तीमध्ये आपल्याला सहनशील कसं बनायचं ते शिकवलं जातं. तणाव सुनेचे ना करोगती सूक्ष्म, नम्र राहा, सहनशील राहा, दुसऱ्याला मान सन्मान द्या, मानाची अपेक्षा करू नका. तर मग भक्तीमध्ये यशस्वी होऊ शकतो आपण अशा प्रकारे. पण अनिष्ट वाणीमुळे सुखी दुखी होऊ नये. तर हे 15वा ज्ञानाचं परिभाषा आहे. 15वा गुण आहे, सगळं ज्ञान प्राप्त होते. मयी जाण्याने योग्यना भक्तीर विचारिणी, मयी जाण्याने भावेना भक्तीर भक्त म्हणून एकाग्र मनाने सेवा करा. भक्त म्हणून एकाग्र मनाने सेवा करा, केवळ भगवंताची अनन्य भक्ती करा. 17 विविध देशवितो आरती जनसंस्कृती, आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल निर्जन शांत वातावरणाबद्दल अभिरुची निर्माण करावी. आवर्ताची ठिकाणी टाळावी. आध्यात्मिक प्रगती करायची आहे, अनुकूल आणि निर्जन शांत वातावरणाबद्दल रुची निर्माण केली पाहिजे. जसं वृंदावन, मथुरा, जगन्नाथपुरी, मायापूर या ठिकाणी गेलं पाहिजे. तर तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन जप करत राहाल, तुम्ही जप होईल का? भक्ती होईल का? नाही होणार त्या ठिकाणी. तर म्हणून अशा ठिकाणी शांत ठिकाणी जाऊन भक्तांनी भक्ती करण्यासाठी स्थान शोधलं पाहिजे. सर्वात महत्वपूर्ण आहे, घराला पण मंदिर बनवून त्या ठिकाणी भक्ती करू शकते. अभक्ताची ठिकाणी टाळावी. पब्लिक प्लेस, मार्केट प्लेस आहेत, रेल्वे स्टेशन आहे, चौपाटी बीच आहे, गार्डन आहे, त्या ठिकाणी भक्ती होत नाही किंवा नामजप होत नाही अशा प्रकारे. आणि शेवटचा आहे 18वा, अध्यात्म ज्ञान नेतृत्व तत्वज्ञानाचं. शास्त्रज्ञ किंवा तत्वज्ञानी होऊन आध्यात्मिक ज्ञानात संशोधन करावे. शास्त्रज्ञ किंवा तत्वज्ञानी होऊन आध्यात्मिक ज्ञानात संशोधन करावे. म्हणतात की अध्यात्म ज्ञान नेतृत्व. शास्त्रज्ञ बना, पण म्हणत नाही की तुम्ही, शास्त्र म्हणत नाही की तुम्ही स्टडी करू नका, शिक्षण घेऊ नका, डिग्र्या प्राप्त करा. शास्त्रज्ञ व्हा, तत्वज्ञानी व्हा आणि आध्यात्मिक ज्ञानात संशोधन करा. आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार करा तुम्ही, ते घेऊन, शिक्षण घेऊन, पीएचडी डिग्र्या प्राप्त करा आणि संशोधन. असे करताना लक्षात ठेवा की आध्यात्मिक ज्ञान शाश्वत आहे, तर भौतिक ज्ञान शरीराच्या मृत्यूबरोबर समाप्त होणार आहे. जरी तुम्ही भरपूर डिग्री प्राप्त केलेली आहे,
पण तुम्हाला समजलं पाहिजे की आध्यात्मिक ज्ञान शाश्वत आहे. भगवंताचं नाम, भगवंताचा जप, भगवंताचा प्रसाद, शास्त्राचं अध्ययन, भगवंताची सेवा संपूर्ण शाश्वत आहे. बाकी जे काही आहे भौतिक सर्व काही नाशवान आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे 18 जे हे ज्ञानाचे अं, संस्कार आहेत, याद्वारे ज्ञान प्राप्ती आपण करतो, ज्ञानामध्ये वृद्धी होते. तर मग आता धीर पुरुषाकडून विद्या घेणे, दुसरं होतं की धीर पुरुषाकडून विद्या घेणे. आपण एक एक मध्ये पाहिलं की 18 उपयुक्त संस्कार आपण हे पाहिलं, अमानित्वापासून अध्यात्म ज्ञान तोपर्यंत आपण हे पाहिलं 18 वर्षापर्यंत. आता ह्याच्यामध्ये की धीर पुरुषाकडून विद्या घेणे, तर धीर पुरुष कोण आहे? धीर पुरुष कोण आहे? धीर म्हणजे विचलित होत नाही, अधीर कधी होत नाही. किती वेग सहन करतो, किती उन्हाळा पावसाळा हिवाळा, किती सुख दुःख लाभ आले आणि तो नेहमी स्थिर असतो. हरभऱ्याचं झाड पाहिलं, किती पाऊस आला तरी वाहून जाईल. आंब्याचं झाड खडक राहतं त्या ठिकाणी. तर धीर पुरुष कोण आहे? जो भौतिक मोहाने विचलित होत नाही. त्याच्यामध्ये किती जरी मोह आला तर ते कधी विचलित होत नाही. पूर्ण रूपाने आत्मसाक्षात्कार झालेला, कोणत्याही वस्तूचा शोक मोह करत नाही. जाणतो की भौतिक संस्काराने प्राप्त देह भौतिक देह म्हणून परके आहे. अशा प्रकारे ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचती कांचती मम सर्वेषु भूतेषु मद्भक्ती लभते पराम. तर हा धीर व्यक्ती आहे की काय आहे? तो ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचते कांचती, काही प्राप्त झालं स्वीकार करतो, काही नाही मिळालं तरी संतोष राहतो, कुठल्या प्रकारची इच्छा करत नाही. तर हे जे आहे धीर पुरुष आहे. तर या धीर पुरुष म्हणून तो जाणतो की करीत नाही, भौतिक संसर्गाने प्राप्त भौतिक देह मन परके आहे. तो जाणतो की भौतिक संसर्गाने शरीर प्राप्त झालेलं आहे, अरे देह आणि मन जे आहे हे पूर्ण परके आहे. या परक्या वस्तूंचा जेवढा चांगला उपयोग होईल तेवढा तो करून घेतो. कुठला? शरीर मन बुद्धी याचा जो परकी आहे वस्तू, जेवढा उपयोग होईल तेवढा भक्तीमध्ये करून घेतो. तो जाणतो की भगवंताचे अंश जीवात्म्याचे जग चालवित असतात. ममे वंशे जीवलोके जीवभूत सनातन. भगवंताचे अंश जीवात्मे जग चालवित असतात. आचार्याकडून श्रवण करून हे सत्य जाणले आहे. तर मी माझ्यामुळे चाललं नाही संपूर्ण, तर भगवंताचे अंश जे आहेत हे संपूर्ण जग चालवतात. सर्व चाललेलं नाही, तर म्हणून श्रवण करतो आणि सत्य जाणतो. नियमाचे पालन करून या ज्ञानाचा साक्षात्कार केलेला आहे. ते सर्व जीवनामध्ये नियमाचं पालन करतो. तो कोण आहे? धीर पुरुष कोण आहे? धीर पुरुषाची व्याख्या सांगितलेली आहे. धीर व्यक्ती विचलित होत नाही आणि अशा प्रकारे नियमाचं पालन करून ज्ञानामध्ये साक्षात्कार केलेला आहे. प्रमाणे गुरुकडून विनीत भावनेत ऐकतो. तर धीर पुरुष कोण आहे? ज्याने आपल्या गुरुकडून श्रवण केलेलं आहे. गुरुचे गुरु परंपरा आहे आणि शेवटी सर्वांचे गुरु आहेत भगवान श्रीकृष्ण. कृष्ण वंदे जगद्गुरु. तर प्रमाणे गुरुकडून विनीत भावनामध्ये तिने काय केलेलं आहे? ऐकलेलं आहे. आणि शेवटी जसे अर्जुन कृष्णाकडून ऐकून धीर बनला. तर धीर पुरुष कोण आहे? तर ही धीर पुरुषाची व्याख्या आहे संपूर्ण. विचलित होत नाही, मोहाने विचलित होत नाही आणि आपल्या गुरुकडून ज्याने ऐकलेलं आहे आणि नम्रतेने त्यांनी ग्रहण केलेलं आहे. तर म्हणून या प्रकारे अर्जुनाने श्रीकृष्णाकडून श्रवण केला आणि धीर बनला. आणि शेवटी अर्जुन काय म्हणतो भगवंताला? शेवटच्या त्या नष्ट मोह सुखी होता करीक्षे वचन. पहिले तर अधीर होता, पण नंतर भगवंताकडून गीता ऐकतो, नंतर तो धीर बनतो आणि बघतो भगवंत माझा मोह नष्ट झालेला आहे आणि तुम्ही जे सांगाल मी ऐकण्यासाठी तयार आहे. म्हणून ज्यावेळेस गीता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पण सुरू होते आणि शेवटी यत्र ईश्वर कृष्ण. तर तोपर्यंत आपला जो कोण मोह आहे संपूर्ण नष्ट झाला पाहिजे. गत संघात करीक्षे वचन. आणि भगवान ज्या प्रकारे सांगतील त्याप्रमाणे सांगण्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे. तर धीर पुरुषाबद्दल आता तिसरा आहे अविद्येचे संस्कार. आपण विद्येचे संस्कार पाहिले. अविद्येचे संस्कार आहेत. अविद्येचे संस्कार काय आहेत? विद्येचे संस्कार आपण 18 पाहिले. त्याच्यामुळे विद्या प्राप्त होते, संस्कार होतो आपल्यामुळे, विद्या ज्ञानामध्ये प्रगती होते. तर अविद्येचे संस्कार काय आहेत? अविद्येचा अंश काय आहे? भगवद्गीता 13व्या अध्यायातील 12व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. एतज्ज्ञान इति प्रोक्त अज्ञानम यतो नेचा.
येतात ज्ञान इथे बघतात ज्ञान येतो येतात. 8, 9, 10, 11 13व्या अध्यायाची ही संपूर्ण ज्ञानाची हे होते. आणि ह्याच्या व्यतिरिक्त 12व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे 8 ते 12 होते ना, 8 ते 12 त्याच्यामध्ये 8 ते 12 श्लोकामध्ये होते. हा हा 8 ते 13 पण 8 ते 12 मध्ये होतं. तर शेवटचा भाग आहे की येतं ज्ञान इति प्रोक्त अज्ञान येतं. विद्येच्या 18 गोष्टी सोडून बाकी सर्व अविद्या आहे. विद्येचे फक्त 18 अमाने त्रिसून तत्वज्ञानाचं दर्शन, तर ते पूर्ण सर्व ज्ञान आहे. जे जीवनात पालन करतो आपण तर ते सर्व ज्ञान आहे. आणि बाकी त्याच्या व्यतिरिक्त संपूर्ण जे काय आहे संपूर्ण काही अज्ञान आहे किंवा अविद्या आहे. अविद्येचा स्वभाव काय आहे, अविद्येचा अज्ञानाचा स्वभाव काय आहे? भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, भौतिक जगतात भौतिक ज्ञानाचे सर्व विद्या निवळ मायेचे उभं आहे. विद्या रे विलासे हे भजन आहे भक्तिविनोद ठाकूरचं, सुंदर भजन गातात की भौतिक ज्ञानाचे सर्व विद्या निवळ मायेचे उभं आहे. फक्त चकमक आहे दाखवत असं पूर्ण अशा प्रकारे. पण आतमध्ये काय खोकला आहे. बाहेरून चांगला कोट घातलेला आहे पण आतमध्ये काय आहे काहीच त्याच्यामध्ये हे नाही रस नाही अशा प्रकारे. हे मायेचं वैभव आहे अविद्येचा स्वभाव. असले ज्ञानी गाढवापेक्षा अधिक श्रेष्ठ नाही. हे जे ज्ञानी आहेत गाढवापेक्षा अधिक श्रेष्ठ गाढवच आहेत अशा प्रकारे. बाहेरून फक्त दाखवतात पण आतमधून भगवंताबद्दलचं ज्ञान त्यांना बिलकुल नाही. भौतिकवादी राजनेते नेते आध्यात्मिकवादी समूह आणून सध्याच्या संस्कृती आसुरी बनवतात. भौतिकवादी लोक राजकीय नेते आध्यात्माच्या समूहांचा स्वतः धार्मिक समजतात. जन्माष्टमी असली की तिथे लावतात, नवरात्र आली की काहीतरी करतात ते करतात आणि सध्याच्या संस्कृतीला काय करतात ते आसुरी बनवतात अशा प्रकारे. म्हणून आसुरी स्थिती सुधारत नाही. म्हणून सर्वात जास्तीत लोक काय करतात आसुरी बनतात, भक्त बनत नाही. आणि सर्व हे लोक जे शिकलेले आहेत बुद्धिमान आहेत सर्व काही श्रीमंत आहेत सर्व काही आहेत पण हे लोक जनतेला काय करतात चुकीच्या मार्गाने ते मार्गदर्शन करतात. आधुनिक समाजात मूळ सुद्धा स्वतःला आत्मनिर्भर समजून वडीलधाऱ्याचा आदर करीत नाही. तर आधुनिक शिक्षण अशा प्रकारे शिक्षण एवढं झालेलं आहे की समाजात मूल सुद्धा स्वतःला आत्मनिर्भर समजून वडिलांचा आदर करत नाही. आई वडिलांना आरं तुरं बोलतात मुलं संपूर्ण. इंग्लिश मध्ये काय यू बोलतात डायरेक्ट. काय संस्कार आहे आपण तुम्ही असा शब्द अशा संस्कृतमध्ये वयम अशा प्रकारचे शब्द असतात. मराठीमध्ये आपण तुम्ही आणि इंग्लिशमध्ये काय यू म्हणतात यू म्हणजे तू अशा प्रकारे. कुठल्या प्रकारचा आदर नाही. तर कुठल्या प्रकारचं एवढं शिक्षण एवढं झालेलं आहे पण फक्त भौतिक शिक्षण प्राप्त केलेलं आहे पण वडिला आदर कसा दिला पाहिजे समाजात कसं राहायला पाहिजे हे ज्ञान त्यांना दिलेलं नाही अशा प्रकारे. उदाहरण दिलेलं आहे विश्वविद्यालयाच्या चुकीच्या शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षकाचे डोकेदुखी बनले आहे. विश्वविद्यालयात एवढं शिक्षण दिलेलं आहे भौतिक शिक्षण एवढं दिलेलं आहे तर त्यांना व्यावहारिक शिक्षण दिले गेले नाही. माता पिता बरोबर कसं राहायला पाहिजे, व्यवहारात कसं आचरण केलं पाहिजे, बंधूबरोबर कसं राहायला पाहिजे हे शिक्षण त्यांना दिले गेले नाही. पण आजचं शिक्षण आहे व्यावहारिक शिक्षण नाहीये. फक्त काय आहे स्पर्धात्मक शिक्षण आहे. स्पर्धात्मक एवढं शिक्षण घ्यायचं एवढी टक्केवारी प्राप्त करायची एवढी डिग्री प्राप्त करायची एवढं धन कमवायचं. आता शिक्षणामध्ये कुणी सांगितलं जात नाही संस्काराबद्दल कोणी शिक्षण देत सांगितलं जातं आईवडिला संस्कार करा चांगलं वागा चांगलं बोला कुणीच दाखवलं जात नाही. अशा प्रकारे पैसे कमवा आनंद घ्या हेच दाखवलं जातं अशा प्रकारे. म्हणून अशा प्रकारे आजचे जे विद्यार्थी आहेत चुकीच्या शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षकांचे डोकेदुखी बनले शिक्षकाचं पण ऐकत नाही ते. तर अमेरिकेमध्ये आधी परिस्थिती आहे शिक्षकाने जर काय बोलला शिक्षकाला गोळी उडवतात. आजपासून 50 वर्षापूर्वी अशी काही प्रथा होती 40 वर्षापूर्वी की शिक्षकाच्या समोर असं बघायची आमची इच्छा नसायची डोळे वर काढायचे नसायचे. नुसतं शिक्षक आल्यानंतर शांत. आता तर शिक्षक येऊ जाऊ लोकांना काहीच नाही अशा प्रकारे एवढी परिस्थिती झाली आहे. तर हे कशामुळे आहे आधुनिक शिक्षणाचा परिणाम आहे. संपूर्ण शिक्षण देता तुम्ही सर्व चांगला करता डिग्री प्राप्त करता प्रगती सर्व चाललेली आहे पण चारित्र्य सुधारलं नाही. तर आध्यात्मिक शिक्षण चारित्र्य सुधारत आहे आणि भौतिक शिक्षण फक्त स्पर्धात्मक आहे. संपूर्ण तर चारित्र्य सुधारण्यासाठी आध्यात्मिक शिक्षणाच्या जीवनामध्ये फार गरज आहे. तर म्हणून सांगितलं की तुमचा पैसा गेला कमवू शकता स्वास्थ्य गेलं परत येईल पण चारित्र्य गेलं सर्व काही संपलं. तर चारित्र्यवान बनलं पाहिजे चारित्र्यहीन नाही बनायचं आपल्याला. तर चारित्र्य जे बनायचं असेल तर आपल्याला हे संपूर्ण शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे आणि भक्ती केली पाहिजे आणि विधिविधानाचं आपल्याला पालन
केलं पाहिजे. आपल्याला चारित्र्यवान बनायचं आहे, चारित्र्यहीन नाही बनायचं आहे. चारित्र्यवान बनण्यासाठी भगवंताची भक्ती करायचं आहे आणि चारित्र्यहीन बनण्यासाठी भरपूर काही गोष्टी व्हायच्या उपलब्ध पाहिजे. विश्वविद्यालय अविद्येचे केंद्र झाली आहेत. विश्वविद्यालय पूर्ण अविद्येचे केंद्र आहेत, संपूर्ण अविद्या आहेत. तेथे प्रदेश नाश करण्यासाठी, विनाशकारी अस्त्राचा शोध करण्यास लावण्यास शास्त्रज्ञ व्यस्त आहेत. कारण का त्या ठिकाणी नासाच शिकलं जातं. विश्वविद्यालय टाइम बॉम्ब बॉम्ब सोड बनवण्यासाठी संपूर्ण बनवण्यासाठी शिकलं जातं. त्यामुळे काय कुणाचा चांगला होत नाही, मृत्यूच पडतो. विनाशकाली विपरीत पद्धतीने विनाश करण्यासाठी शिकलं जातं. तर म्हणून संपूर्ण विश्वविद्यालय ही अविद्येची केंद्रे आहेत. तेथे विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्य नियमाचे शिक्षण दिले जात नाही, त्यांच्या शास्त्रीय आदेशावर विश्वास देखील नसतो. काय कलियुगामध्ये कोण सांगितलं की ब्रह्मचर्याला शिक्षण दिलं? कर्मणा मनसा वाचा सर्वाचा सर्वदा सर्वत्र मैत्रीण त्याग ब्रह्मचर्य कसं होते की कर्माद्वारे, कार्याद्वारे, मनाद्वारे किंवा वाच्याद्वारे पण इंद्रिय भोगाबद्दल चिंतन नाही केलं पाहिजे, तर तो आहे ब्रह्मचर्य. तर हे तर विचारच करा, विचारच बोलू नका. शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे कुठलेही शिक्षण दिले जात नाही. पण अशा आहे त्यांचा शास्त्रीय आदेशावर पण पूर्ण विश्वास देखील नसतो. अशा प्रकारे शिक्षण दिले जात नाही आणि त्यांचा शास्त्रीय आदेशावर पण शास्त्र म्हणतं की तुम्ही वेगळं राहायला पाहिजे, स्त्री पुरुष मुलं मुली वेगळं राहायला पाहिजे, ब्रह्मचर्य शिक्षण घेतलं पाहिजे, अशा प्रकारे ब्रह्मचर्य राहायला पाहिजे. तरी त्यांचा कुठल्याही शास्त्रावर विश्वास. धर्माचे शिक्षण केवळ नाव प्रसिद्धी देण्यात येते, व्यवहारात आणण्यासाठी नाही. हे जे शिक्षण आहे फक्त नाव आणि प्रसिद्धीसाठी आहे. एवढी डिग्री प्राप्त केलेली, एवढा पैसा कमवले, सर्व पीएचडी हे सर्व काय आहे, पण व्यवहारात आणण्यासाठी नाही. अविद्येच्या शिक्षणामुळे जगात राष्ट्रवादाला ऊत आला आहे. अविद्येच्या शिक्षणामुळे जगात राष्ट्रवादाला ऊत आला आहे. कोणी असा विचार करीत नाही की अंतराळात राहणारा एक लहान गोळा पृथ्वीमध्ये भगवंत पूर्ण व्यवस्था केली आहे. अविद्येचं शिक्षण आहे, पण ते कोणी असा विचार करत नाही की अंतराळात राहणारा एक लहान गोळा आहे, पृथ्वीमध्ये भगवंत पूर्ण व्यवस्था केली आहे. अशा प्रकारे लहान गोळ्यामध्ये पण भगवंतांनी व्यवस्था केलेली आहे. भगवंताच्या शक्तीने तो गोळा तरंगतो त्या ठिकाणी, भगवंतांनी जी व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारे म्हणून कोणी लोक त्याच्यावर काय करतात, विचार करत नाहीत की हे कसं काय जगतंय, हे चंद्र तारे सूर्य ग्रह आपोआप कसे तरंगतायत संपूर्ण, त्याच्यावर कुणीही विचार करीत नाही. पण भगवंतांनी संपूर्ण व्यवस्था केली. अज्ञानी या विशाल ग्रहाचे चालकाचा विचार करत नाही. त्याचे चालक कोण आहेत? भगवंत आहेत. तर हे जे लोक आहेत, एवढं शिक्षण घेतलेलं आहे, पण ते कधी विचार करत नाही की याच्यामध्ये हे जे संपूर्ण जे आहे तेवढं कशा प्रकारे चालतात फिरतात, अशा प्रकारे ते कधी विचार करत नाही. शूद्र जीव अन्य ग्रहावर नियंत्रण करू इच्छितो, चंद्रावर सूर्यावर जाऊ शकतो, पण तो जन्मचक्रामध्ये आहे. चिने पुणे मध्ये लोक विचारतो, परत परत येऊन त्यांना जन्मचक्रामध्ये त्यांना फिरावे लागेल. त्याचे ठरलेले 100 वर्ष 20-30 वर्षापर्यंत घडत चाललेले आहे. पहिलं आयुष्य 100 वर्षाचं होतं. आता प्रभुपाद म्हणतात की पुढे काही वर्षानंतर 20 वर्ष वयाचा माणूस म्हातार होईल आणि मृत्यू होईल त्याचा. 20 ते 25 वर्ष एवढी अधोगती होईल कलियुगाची. तर 4,32,000 वर्ष कलियुगाची, तर 5,000 वर्ष संपले, 5,500, म्हणजे 4,70,000 बाकी आहेत. तर जसं जसं कलियुग वाढेल तसं आयुर्वेदाला कमी होतील. लोक फक्त 2-3 गुणाचे असतील आणि 20 ते 25 वर्षापर्यंतच त्यांचा संपूर्ण संपून जाईल. राम नाम सत्य होऊन जाईल. अशा प्रकारे तेवढी परिस्थिती आहे. अशा प्रकारे या अल्पशा इंद्रिय सुख भोगत आहेत, पण ते म्हणतात की आम्ही या आयुष्यामध्ये अनेक इंद्रिय सुख भोगायची इच्छा आम्हाला. मूर्ख लोकांनी राष्ट्रीय सीमा निर्माण केल्या आहेत, एकमेकांना चिंतेचा विषय बनले आहेत. भारत, पाकिस्तान, चायना, भारत अशा प्रकारे बनले आहेत. देशाची 50% अधिक शक्ती संरक्षणासाठी वाया खर्च होते. 50% जो टॅक्स आहे, जीएसटी वगैरे असेल टॅक्स, संरक्षणासाठी जातो, सैनिकासाठी, अशा प्रकारे. तर ही काय आहे, आधुनिक शिक्षणाची प्रगती आहे. संपूर्ण सर्व समस्या आहेत. तर म्हणून शास्त्र सांगते आपल्याला, असे लोक वास्तविक ज्ञानाचे अनुशीलन करीत नाहीत. हे लोक अनेक प्रकार संशोधन करतात, बॉम्ब बनवतात, हे करतात ते करतात, संपूर्ण अशा प्रकारे, पण वास्तविक ज्ञानाचे अनुशीलन म्हणजे भक्ती वगळण्याची करीत नाही. पण त्यांना भौतिक तथाकथित आधुनिक ज्ञानाबद्दल अभिमान वाटतो. तर ह्या लोकांना, म्हणजे कुणाला भौतिक शिक्षण ग्रहण केलेलं सायंटिस्ट वैज्ञानिक लोकांना
भौतिक तथाकथित आध्यात्मिक ज्ञानाबद्दल त्यांना अभिमान वाटतो त्यांना. भौतिक ज्ञान, शैक्षणिक ज्ञान आणि तथाकथित आध्यात्मिक ज्ञान म्हणजे जे काही पालन करतात ते वाटतं हेच आमचं ज्ञान आहे, हेच आमची भक्ती आहे. त्यांना त्यांचा अभिमान वाटतो. आधुनिक राजकीय नेते धीर असल्याचा देखावा करतात, पण ते अधीर आहेत. राजकीय नेते म्हणतात की आम्ही धीर आहोत, सर्व काय आमच्यापासून हे सर्व होऊ शकतो, पण ते खरे धीर नाहीत, तर ते अधीर आहेत. त्यांच्याकडून पूर्ण ज्ञानाची अपेक्षा आपण करू शकत नाही. त्यांच्यासाठी त्यांचे लक्ष केवळ त्यांच्या मानधनावर असते. राजनीतिक लोकांचं धन काय असतं, प्रजेच्या ह्याच्यावर नसतं, तर केवळ त्यांचं धन लक्ष असतं त्यांच्या मानधनावर. प्रत्येक महिन्याला किती मानधन प्राप्त होईल त्यांच्यावरचं असतं. म्हणून ते लोकांना आत्महत्येच्या मार्गावर कसे नेऊ शकतील, त्या आत्महत्येच्या मार्गावर त्यांना नेऊ शकणार नाही. तर अशा प्रकारे हे जे आपण आज पाहिलं की विद्या आणि अविद्या, ज्ञान काय आहे आणि अज्ञान काय आहे. तर ज्ञानामध्ये आपण प्रगती कशी करू शकतो, तर ज्ञानाचे 18 संस्कार आहेत आणि बाकीचे 18 हे सोडून बाकी संपूर्ण काही अज्ञान आहे. आणि याच्यानंतर पण पुढच्या श्लोकामध्ये वर्णन आहे की अशा प्रकारे तो जो विद्या जाणतो तो जन्ममृत्यूच्या चक्रातून परत जाऊन तो भगवंताच्या धामाला जातो. जो विद्या जाणत नाही तो परत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये तो जात राहतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे. फार फार धन्यवाद. या 24 भक्त लोक उपस्थित आहेत आणि आपण उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. काही शंका समाधान काय असतील आपल्याकडे 2-3 मिनिटं आहेत, नाहीतर या ठिकाणी थांबू. आणि आपला पुढचा क्लास जो आहे तो होणार नाही, कारण पुढच्या रविवारी जो आहे राधा